सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। नमस्कार मंडळी, सप्टेंबर महिन्याच्या आपल्या मासिक सभेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपले वक्ते आहेत डॉक्टर सचिन कासट सर. डॉक्टर सचिन कासट सरांचा मी परिचय करून देणार आहे, पण तत्पूर्वी सरांना आपल्या ग्रुप बद्दल माहिती व्हावी म्हणून 1 मिनिटामध्ये सरांना आमच्या ग्रुप बद्दल माहिती सांगते. सर जवळजवळ गेली 20 वर्षाहून अधिक काळ पार्किन्सन्स मित्र मंडळ या नावाने आम्ही पार्किन्सन्ससाठी सपोर्ट ग्रुप म्हणून पुण्यामध्ये कार्यरत आहोत. मधुसूदन शेंडे साहेब आणि शरदचंद्र पटवर्धन साहेब या दोन मित्रांनी हा ग्रुप सुरू केला. यापैकी शेंडे साहेब स्वतः पेशंट होते. या ग्रुपमध्ये पेशंटना आम्ही शुभार्थी असं संबोधतो आणि पटवर्धन साहेबांच्या पत्नी पेशंट होत्या. 17 साली आम्ही रजिस्टर झालोय चॅरिटी कमिशनर कडे आणि 17 सालापासून आम्ही रजिस्टर्ड संस्था म्हणून, स्वयंसेवी संस्था म्हणून काम करतो. प्रामुख्याने पेशंट्सना पार्किन्सन्स मधील उपचारांमधील विविध पॅथीच्या उपचारामधील अपडेट देणं आणि पेशंटचं मनोबल टिकवून ठेवणं आणि पेशंटसाठी विविध उपक्रमांचं आयोजन करणं अशा प्रकारचं काम आम्ही सपोर्ट ग्रुप म्हणून करत असतो. पार्किन्सन्स दिनानिमित्त एप्रिलमध्ये वार्षिक मेळावा घेतो. त्यावेळेला अनेक पेशंट्स आपल्या कलाकृतींचं प्रदर्शन सादर करतात आणि समूह नृत्य सादर करतात. त्यानंतर विविध गुणदर्शनाचा एक वेगळा कार्यक्रम घेतो आणि एक वार्षिक सहल असते. तर मी जो तुम्हाला वेबसाईटचा ऍड्रेस पाठवला होता त्याच्यावर आपल्याला अनेक गोष्टी बघायला मिळतील. मित्र हो, आज आपल्याशी मेडिकल इन्शुरन्स किंवा सिनियर सिटीझनसाठी हेल्थ मेडिकल इन्शुरन्स मध्ये काय तरतुदी आहेत याविषयी माहिती द्यायला डॉक्टर सचिन कासट सर आले. सचिन कासट सरांचा परिचय करून देण्यापूर्वी मी एका गोष्टीचा जरूर उल्लेख करते. डॉक्टर सचिन कासट सर यांचा परिचय आम्हाला ज्यांनी करून दिला ते सचिन रावत सर. यांना मी आमच्या मित्रमंडळातर्फे पहिल्यांदा धन्यवाद देते. सचिन रावत सर योगायोगाने माझे शेजारी आहेत आणि त्यामुळे त्यांच्याकडून मला सर तुमचं नाव कळलं आम्हाला. मित्र हो, सचिन कासट सरांचा परिचय करून देणं इतकं अवघड आहे. याचं कारण असं की त्यांच्याकडे अनेक विविध तऱ्हेच्या पदव्या आहेत आणि अनेक विविध प्रकारची स्किल्स आहेत आणि एवढ्या सगळ्याचा आता 3-4 मिनिटांमध्ये तुमच्या समोर परिचय करून देणं हे खरंच अवघड काम आहे. सर फार पूर्वी एक साधारण 25-30 वर्षापूर्वी महाराष्ट्रामध्ये डॉक्टर श्रीकांत जिचकार नावाचे एक मंत्रिमंडळात होते नागपूरकडचे. त्यांच्याकडे अनेक पदव्या होत्या आणि ते त्यावेळेला आश्चर्याचा भाग असायचा. आज जेव्हा तुमचा बायोडेटा आम्ही बघितला तेव्हा तसंच आश्चर्य आम्हाला वाटलं. मित्र हो, सुरुवात करायची तर डॉक्टर सचिन कासट सर खरं तर व्यवसायाने किंवा पदवीने वैद्यकीय डॉक्टर आहेत. 2002 मध्ये मुंबई विद्यापीठातून त्यांनी MBBS ही पदवी प्रथम श्रेणीमध्ये घेतली. पण फक्त मेडिकल प्रॅक्टिस हे फोकस न करता मेडिकल प्रॅक्टिस बरोबरीने मेडिकल मध्ये येणारी जी अजून एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे या व्यवसायाचं मेडिकल मॅनेजमेंट, व्यवस्थापन आणि मेडिकल इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स. तर याच्यामध्येही सरांना काम करायची आवड असल्यामुळे याला लागणाऱ्या अनेक पदव्या सरांनी घेतल्या, त्या मी आता तुम्हाला सांगते. एक म्हणजे MBA घेतलीये पदवी, पुणे विद्यापीठाची MBA पदवी. मी एक गोष्ट सांगत नाही की सगळ्या पदव्यांच्या मध्ये त्यांना प्रथम श्रेणी वगैरे वगैरे आहे. त्यानंतर इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, III
याचं पूर्वी सरांकडे असोसिएटशिप होती आणि सध्या फेलोशिप. म्हणजे सर मला वाटतं FIII जे आहे ते फेलोशिप ऑफ इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया असं आहे. यानंतर या सगळ्यांच्या मुळाशी कायदा असतो. म्हणून सरांनी अगदी आत्ता म्हणजे गेल्या वर्षी 2023 साली कर्नाटक विद्यापीठातली LLB ही पदवी घेतली. या व्यतिरिक्त डायबेटीस मेलिटिस मॅनेजमेंट, त्यानंतर रेखी यामधलं शास्त्रोक्त शिक्षण सरांनी घेतलंय. आणि हे कमी म्हणून की काय, सरांनी हिंदी भाषेची परीक्षा सुबोध लेवल पर्यंत दिली आहे आणि संस्कृत भाषेची परीक्षा कोविद लेवल पर्यंत दिली. तर अशा सगळ्या अनेक पदव्या असणारे आणि मेडिकल इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे सर यांनी अनेक हॉस्पिटल्समध्ये मेडिकल मॅनेजमेंट या क्षेत्रामध्ये आपली सेवा दिलेली आहे. संचेती हॉस्पिटलच्या बोर्डवर, हॉल क्लिनिकच्या बोर्डवर सर होते. बजाज अलिनाज च्या पॅनेलवर सर आहेत. त्यानंतर गेस्ट म्हणजे गेस्ट फॅकल्टी म्हणून सर नॅशनल इन्शुरन्स अकॅडमी, त्यानंतर संचेती हेल्थ केअर इन्स्टिट्यूट, भारती हॉस्पिटल, सिम्बॉयसिस इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ या पुण्यामधल्या मान्यवर ठिकाणी सर कार्यरत असतात. सर आपल्याची मेडिकल इन्शुरन्स याबद्दल बोलणार आहेत. सरांचा एवढा परिचय बघून सरांचं या क्षेत्रातलं तज्ञता आपल्याला कळलीच असेल. सर, तुम्हाला मी आमच्या पार्किन्सन्स मित्रमंडळातर्फे विनंती करते की आपण मार्गदर्शन करावं. धन्यवाद. आता तुम्ही एवढं उपाध्यांविषयी बोललात तर त्याच्यावरनं मला सगळ्यात आधी एकच गोष्ट लक्षात आली, जी रूप गोस्वामी जी म्हणतात, सर्वपाधी विनिर्मुक्तम तत्परत्वेन निर्मलम ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. शेवटी जे काही आपण करतो ते सगळ्यांची सेवा करण्यासाठी हे करत आलेलो आहे एकानेक. आणि जसं जसं आवश्यकता भासली तसं तसं एक एक गोष्ट शिकत जाणं हे आवश्यक असतं आयुष्यामध्ये. परंतु कुठलीही उपाधी ही स्वतःसोबत ठेवायची नसते. विनिर्मुक्तम, की सर्व प्रकारच्या डेझिग्नेशन पासून, उपाध्यांपासून आपल्याला मुक्त होणं आवश्यक असतं. आणि केवळ काय करायचं तर आपल्या इंद्रियांनी ऋषिकेन ऋषिकेश सेवन, म्हणजे इंद्रियाचे स्वामी आहेत ज्यांना आपण श्रीकृष्ण म्हणतो, त्यांची सेवा करत राहणं आवश्यक आहे. तेव्हा कुठे आपण अनकंटॅमिनेटेड किंवा निर्मलम होऊ शकतो. दॅट अपार्ट, आजचा आपला जो महत्वाचा मुद्दा जो आपण चर्चेत घेणार आहोत, जे मला मॅडमने सांगितलं की आरोग्य विमा हा आपण का करावा. कारण की जनरली समज असा होऊन जातो की एकदा आपल्याला आता पार्किन्सन झालंय तर आपल्याला विमा मिळणारच नाही. आणि त्यामुळे काही आजारपण आलं, हॉस्पिटलायझेशन आलं, ऍडमिट व्हावं लागलं की जो काही खर्च आहे, जो हजारोपासून लाखोंपर्यंत जाऊ शकतो, त्याचा खर्च शेवटी आपल्याला आपण जे काही संचित धन ठेवलेलं असतं त्याच्यामधनं करावा लागतो. आणि त्यामुळे एक प्रकारचं टेन्शन म्हणूया हे असतं स्वतःलाही आणि आपल्या नातेवाईकांनाही, की आता पुढे काय, कुठे काही आजार झाला तर अचानक एकदम पैसा गायब. तर हे जे काही फायनान्शियल रिस्क असते, जी आजारपणामुळे येऊ शकते किंवा आरोग्य जे आहे ते योग्य न राहिल्यामुळे येऊ शकते, त्या रिस्कला मिटिगेट करण्यासाठी इन्शुरन्स हा प्रकार आपण घ्यायला पाहिजे, म्हणजे विमा घ्यायला पाहिजे. तर त्याच्यावर आज मी थोडस आधी एक 4-5 स्लाइड्स दाखवू इच्छितो. आणि त्याच्यानंतर माझी अशी विनंती राहील की मी काही बोलण्यापेक्षा तुम्ही तुमच्या मनात जे काही प्रश्न आहेत ते विचारावे, जेणेकरून हा सेशन संपेपर्यंत मनातले सगळे प्रश्न सुटून लगेच तुम्ही मला फोन कराल, व्हॉट्सअप कराल की आमची पॉलिसी काढून द्या, आम्हाला हा आजार आहे पण तरी आम्हाला मिळेल का इन्शुरन्स. कारण की शेवटी आरोग्य विमा हा आपला धन विमा पण आहे, मानसिक संतुलन योग्य ठेवण्यासाठी आवश्यक आहे आणि कुटुंबाची रक्षा करण्यासाठी सुद्धा खूप आवश्यक आहे. तर त्या हिशोबाने आपण आज चर्चा करणार आहोत. आणि म्हणूनच मी माझ्या प्रेझेंटेशनला नाव हेच दिलं की सेफगार्डिंग हेल्थ अँड फायनान्सेस, की आपल्याला आरोग्याचंही सेफगार्ड करायचं आहे आणि सोबत आपले जे काही फायनान्सेस आहेत
त्याचंही सेफगार्डिंग आवश्यक आहे. तर जेव्हा आपण आरोग्य विमा म्हणतो, प्रेझेंटेशन इंग्लिश मध्ये आहे पण मी बोलणार मराठीत आहे. मला प्लीज याला मराठीत कन्वर्ट करायला वेळ नाही मिळाला, त्याबद्दल क्षमा असावी. हरे कृष्णा. बहुतेक स्क्रीन सगळ्यांसाठी ओपन आहे, अॅनोटेशन्स. तर म्हणजे हरे कृष्णा, ज्यांच्याकडे होस्ट राईट्स आहेत त्यांनी जर चेंज करून घेतलं अॅनोटेशन राईट्स तर सोपं जाईल सगळ्यांना पाहायला. हरे कृष्ण. तर जसं आपण इथे पाहतोय की शेवटी हा आरोग्य विमा म्हणजे काय, तर याचं हे बेसिक इथे तुम्हाला हे अंडरस्टँडिंग या स्लाइडवरनं लक्षात येईल की कुठल्याही प्रकारचा आपल्याला जो आरोग्य ट्रीटमेंट करण्यासाठी काही खर्च आला, भले मग तो एखाद्या अपघातामुळे असू द्या, आजारपणामुळे असू द्या, किंवा काही दुखलं खुपलं असेल त्याच्यामुळे असू द्या, तर तो जो काही वैद्यकीय खर्च असतो तो संपूर्ण खर्च हे आरोग्य विम्यामधनं मिळू शकतो. मग त्याच्यामध्ये तुमचं हॉस्पिटलचा खर्च आला, डॉक्टरांचा खर्च आला, ज्या काही विविध चाचण्या आपण करतो तो सगळा खर्च आला, जे काही आपल्याला गोळ्या, औषधं, इंजेक्शन, सलाईन त्या काही खर्च असेल तो आला, सर्जरीज कराव्या लागल्या तर सर्जरीजचा सगळा खर्च येऊन जातो, इम्प्लांटही त्याच्यामध्ये कव्हर होऊ शकतो. तर असा हा जो विमा असतो तो दोन प्रकारचा मिळतो. एक आहे इंडेमनिटी बेस्ड आणि दुसरा आहे फिक्स्ड हेल्थ. तर इंडेमनिटी बेस्ड म्हणजे काय असतं की आपला जर खर्च समजा 100 रुपये झाला तर जेवढा खर्च झालाय तेवढाच आपल्याला मिळतो, भलेही आपण पॉलिसी 5 लाखाची काढली आहे. आणि बेनिफिट बेस्ड मध्ये काय असतं की जो काही बेनिफिट त्याच्यामध्ये डिसाईड केलेला असेल त्या पर्टिक्युलर कारणासाठी तेवढी रक्कम एकखट्टे आपल्याला मिळून जाते. तर इन्शुरन्स कसं काम करतं हे आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, एव्हरीवन नोज. किंवा आपण इकडे एक, आता मी व्हाईट बोर्ड ओपन करतोय, सगळ्यांना जर दिसत असेल तर सगळ्यांना दिसतोय हा व्हाईट बोर्ड? हा व्हाईट बोर्ड दिसतोय सगळ्यांना? हरे एक कृष्ण. दिसतोय ना स्क्रीनवर? हॅलो. एकच मिनिट. हा, स्क्रीनवर एक व्हाईट बोर्ड दिसत असेल, दिसतोय ना? येस, ग्रेट. आता मी इथे काय करतोय ना, मी एक 5 लोकांची नावं घेतोय. आता मी नावं घ्यायच्या ऐवजी मी काय करतोय, 5 लोकांना इथे नंबर देऊन दिलेत की हे 5 परिवार आहेत आणि हे एका गावामध्ये राहतात, त्यांचं हे 5 घरं आहेत. आणि कधी कधी काय होतं की अचानक वीज चमकते, एखाद्या घरावर पडते आणि घर जे आहे ते पूर्ण नष्ट होऊन जातं. आणि घर परत बांधण्यासाठी खर्च येत असतो 400 रुपये. किती येतो खर्च? 400 रुपये. आपण एक्झाम्पल साठी घेतोय, आता ऍक्च्युली 400 रुपयात होणार नाही, पण एक एक्झाम्पल म्हणून आपण इथे घेतो. तर आता ह्या 5 पैकी कोणालाही तो खर्च येऊ शकतो, कोणावरही ती परिस्थिती उद्भवू शकते. आणि जर कोणावर उद्भवली तर त्याला खर्च करावे लागणार असतात 400 रुपये. पण इथेच एक कलेक्टिव्ह सिस्टीम जेव्हा क्रिएट होते की बाबा ठीक आहे आपण एकमेकांना सहाय्यता करू, मग काय करतात हे 5ही लोक 80 किंवा 80 रुपये दर वर्षाच्या सुरुवातीला जमा करतात. किती रुपये जमा करतात? 80 रुपये. तर असे 80 रुपये जेव्हा 5 जण मिळून जमा करतात तर तेव्हा त्यांच्याकडे किती होतात रुपये? 400. आणि वर्षातून कोणातरी एकावर ही परिस्थिती उद्भवणार असते, तो कोण असेल हे माहित नसतं, पण जेव्हा कोणावर उद्भवते तेव्हा त्याला हे पूर्ण 400 रुपये जे आहेत ते दिले जातात. आता प्रश्न इथे हा येतो, जर समजा यांनी ही सिस्टीम उद्भवली तर वर्षाला त्यांचा खर्च होतो 80 रुपये, पण दुर्दैवाने त्यांच्यावर जर परिस्थिती निर्माण आली तर हा जो 400 रुपये खर्च होणार होता तो होत नाही. म्हणजे काय झालं, आता जी रिस्क 400ची होती ती फक्त 80 रुपयावर आली. हा विमाचा बेसिक ऑफ प्रिन्सिपल आहे की इन्शुरन्स कसं काम करतं. की आपण अनेक लोकांकडनं थोडे थोडे पैसे जमा करतो आणि दुर्दैवाने ज्या लोकांना त्याची आवश्यकता पडू शकणार असते त्यांच्यासाठी तो पैसा वापरला जातो. हा
इन्शुरन्स, याला इन्शुरन्स म्हणतात. आणि त्यामुळे प्रत्येकाला काही ना काही प्रीमियम हे जमा करावं लागतं. परंतु आता हे जे प्रीमियम जमा करून घ्यायचं काम असतं ते काम करतात इन्शुरन्स कंपन्या. आणि भारतामध्ये IRDA म्हणजे इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट ऑथॉरिटी हे संपूर्ण विमा क्षेत्राचं कंट्रोल करतं आणि त्यांच्यावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे त्यांच्या नियमबाध्यतेप्रमाणे त्यांना काम करावं लागतं, म्हणून कुठेही घोळ होऊ शकत नाही. असं नाही की आज ठरवलं मी कंपनी काढतो, मी 1000 लोकांचे पैसे घेतले आणि उद्या पळून जाणार. तसं भारतात शक्य नाही, कारण की कोणालाही असा व्यवसाय सुरू करायच्या अगोदर IRDA चे लायसन्स घ्यावे लागतात. आणि कुठलाही प्लॅन लॉन्च करायचा असेल त्यांना, तर तो प्लॅन, त्याचं प्रीमियम डिटेल्स, कोणाला पॉलिसी देणार, कशी पॉलिसी देणार, जो कोणी पॉलिसी मागितलं आणि तुम्ही देणार नसाल तर कोणत्या कारणामुळे नाही देणार, हे सगळं काही प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला सगळे जे नियम आहेत, अटी आहेत, शर्ती आहेत, त्या IRDA ला आधी कळवाव्या लागतात. आणि IRDA ची परवानगी मिळाल्यानंतरच त्यांना कुठल्याही प्रकारच्या पॉलिसीचा वितरण करता येऊ शकतं. म्हणजे सांगायचा उद्देश हा होता की संपूर्णपणे सुरक्षित असं हे क्षेत्र आहे. आणि 2008 सालापासून मी स्वतः हे पाहतोय की IRDA जी आहे ते अधिकाधिक जन जनतेच्या हिशोबाने कसं चांगलं करता येईल त्या हिशोबाने नियम बनवते. मग स्टँडर्डायझेशन ऑफ हेल्थ इन्शुरन्स आलं, पॉलिसी होल्डर्स राईट्स आलेत, असे अनेक अनेक नवीन लॉज सुद्धा त्यांनी इम्प्लिमेंट केलेले आहे. म्हणजे उद्देश त्यांचा हाच आहे की प्रत्येक भारतीयाला याचा फायदा व्हावा. आपण जर महागाईचा विचार केला, जर समजा आपली डाळ 10 रुपयाची 20 रुपये व्हायला, किंवा आपण प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊया, 60 रुपयाची 120 रुपये जी आज रेट झालाय डाळीचा, तो व्हायला जवळजवळ 60 रुपये आपला 2017-16 मध्ये रेट चालू होता. 16 मध्ये आज 120 चालू आहे डाळीचा रेट. तर एक 5 वर्ष लागली आहेत हा रेट डबल व्हायला. पण हे जर तुम्ही वैद्यकीय खर्चाचा विचार केला तर वैद्यकीय खर्च जो आहे तो ह्या बाकी महागाईपेक्षा जास्त लवकर डबल होतो. उदाहरणार्थ 2016 पर्यंत अँजिओग्राफी ज्या आहेत त्या 7,000-8,000 मध्ये होऊन जायच्या. आज चांगल्या हॉस्पिटलला जर आपण गेलो तर त्यांचा रेट हा 16,000 ते 20,000 चालू आहे, आणि तेही रेग्युलर जनरल वॉर्ड मध्ये. तर एवढा हा खर्च जो आहे, वैद्यकीय खर्च जो आहे, ज्याला आम्ही मेडफ्लेशन म्हणतो इंग्लिश मध्ये, तो इन्फ्लेशन पेक्षा नेहमी जास्त राहिलेला आहे. आणि त्यामुळे आपण कितीही धनसंचय केला तरी एक वेळ अशी येऊ शकते की आपलं जे संचित धन आहे ते जेव्हा आपल्याला ऍक्च्युअल पैशांची आवश्यकता पडते तेव्हा ते पुरेसं ठरू शकणार नाही. म्हणजे भलेही तुम्ही म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली किंवा कुठेही केली तर. दुसरा प्रॉब्लेम हा येतो की समजा तुम्ही एक धनसंचय करून ठेवला, एक किटी बनवून ठेवली की ठीक आहे, मला माहिती आहे मला 65व्या वर्षी मे बी आता मला अँजिओप्लास्टी करावी लागणार आहे. अँजिओप्लास्टीचा आजचा खर्च आहे सपोज 2 लाख रुपये, तर 65व्या वर्षी जेव्हा मी जाणार आहे तेव्हा त्याचा खर्च असेल 10 लाख रुपये. तर मी 10 लाख रुपयाच्या हिशोबाने प्लॅनिंग करून ठेवलं. परंतु आजार वर्षातून एकदा आला की पुढच्या वर्षी येणारच नाही असं नाहीये ना. मनुष्याला काही होऊ शकतं. बसल्या बसल्या मच्छर येतो, चावतो, पळून जातो. आपण डेंग्यूने त्रस्त होतो, चिकनगुनियाने त्रस्त होतो, जे आज पुण्यात भरपूर चाललंय. कधी कधी मलेरिया होऊन जातो, कधी कधी गॅस्ट्रो होऊन जातो, कधी कधी चालता चालता, भले आपण गाडीने कुठे जात नाहीये, मोठा अपघात होत नाहीये, पण चालता चालता आपण पडून जातो, फ्रॅक्चर होतो, आणि फ्रॅक्चरचं ट्रीटमेंट करायला सुद्धा खर्च खूप होऊन जातो. जर शासकीय दवाखान्यात जायचं म्हटलं किंवा स्कीम मधनं खर्च करून घ्यायचा म्हटला तर तिथे जी आपल्याला सेवा मिळते, भले रुग्णसेवा ही देवसेवा मानतो आपण, पण तरी ऍक्च्युअल प्रॅक्टिकॅलिटी काय असते की तसं होत नाही. मग आपल्याला जर योग्य सेवा हवी असेल तर आपल्याला चांगल्या हॉस्पिटलला, चांगल्या डॉक्टरांकडे जावं लागतं. आणि तिथे जायचं म्हटलं म्हणजे त्यांचे बाकीचे खर्च ऍड होऊन खर्च जो आहे तो वाढलेला असतो.
आणि असं नाही की परिवारातल्या एकच जण आजारी पडेल, कोणीही आजारी पडू शकतं. पहिल्या वर्षी होऊ शकतं, तिसऱ्या वर्षी होऊ शकतं, 6व्या वर्षी कोणी अजून आजारी पडेल. कधी पॅरालिसिस होऊ शकतं, डायबिटीस होऊ शकतं, बीपी होऊ शकतं. तर आजारांची सीमा नाही, कारण की हे शरीर जे आहे, जसं भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात की हे अशाश्वत आहे. परंतु हे शाश्वत कसं आहे, तर दुःखालयामधलं आहे. हे भौतिक दुनिया काय आहे, भौतिक जग काय आहे, दुःखालयम अशाश्वतम. तर इथे जसं आपण, आपल्याला जर शिक्षण घ्यायचं असेल तर आपण म्हणतो विद्यालयात जा. आपल्याला आजारी झालो, ट्रीटमेंट घ्यायचं असेल तर रुग्णालयात जायचं म्हणतो. म्हणजे काय, जिथे रुग्ण असतात ते रुग्णालय, जिथे शिक्षा मिळते ते विद्यालय. तसंच हे काय आहे, दुःखालय, की इथे फक्त काय आहे, तर दुःख आहे. आणि ते कुठल्याही प्रकाराने आपल्या या भौतिक शरीराला ग्रस्त करू शकत. त्यामुळे जेवढ्या लवकर आपण ही फायनान्शियल प्लॅनिंग सुरू करू, तेवढा आपल्याला पुढे जो काही वैद्यकीय खर्च जो अपाट होऊ शकतो, त्याच्यापासून आपल्याला मुक्तता मिळू शकते. आणि म्हणून प्रत्येकाने आरोग्य विमा करणं हे आवश्यक असतं, की पुढे जाऊन त्याचा नाहक खर्च आपला वाचावा, ह्या उद्देशाने. तर इथपर्यंत क्लिअर झालंय सगळ्यांना की आरोग्य विमा म्हणजे का, आणि त्याचं काय कारण आहे की आपण करायला पाहिजे. तर मग आरोग्य विम्याचे काही महत्वाचे शब्द आहेत, टेक्निकॅलिटीज आहेत, त्याच्यावर मग मी थोडस प्रकाश टाकेल. इथपर्यंत ठीक आहे सगळ्यांसाठी, किंवा कोणाला काही प्रश्न आहेत इथपर्यंत? सर ओके. क्लिअर आहे. फक्त परत एकदा इंडेमिनिटी बेस्ड आणि बेनिफिट ओके, हा, बेस्ड. इंडेमनिटी आणि बेनिफिट. ओके. आता आपण आरोग्य विम्याचा विचार करू की सपोज आपण 5 लाखाची एक रेग्युलर पॉलिसी घेऊया. तर 5 लाखाची पॉलिसी जेव्हा आपण घेतो तेव्हा आपला काही खर्च, आपण जेव्हा समजा दुर्दैवाने समजा मलेरिया झाला, आपण ऍडमिट झालो हॉस्पिटलला, एक 5 दिवस जर ऍडमिट झालो आणि समजा जहांगीर रुबी सारख्या हॉस्पिटलला आपण ऍडमिट झालोय, इव्हन प्रायव्हेट वॉर्ड मध्ये जरी गेलो असू आपण, तरी 1 लाखाचं बिल 5 दिवसामध्ये त्यांचं कमीत कमी होतं. एक अप्रॉक्सिमेटली थंब रूल आहे 20,000 पर डे त्या लोकांचा. आणि आयसीयू ला जर आपण गेलो तर 40 ते 50 हजार पर डे. हा थंब रूल जो मी अनुभवलेला आहे ह्या मोठ्या हॉस्पिटलचा तो हा आहे. छोट्या हॉस्पिटलला गेलो तर आपण एक 50,000 रुपये खर्च पकडूया. आणि समजा आपण पॉलिसी घेतली, दुसऱ्या महिन्यामध्ये मलेरिया झाला, आपला खर्च झाला 50,000, इन्शुरन्स कंपनी आपल्याला ते परत करणार. खर्च किती आहे? 50,000. जेवढा खर्च आहे तेवढाच परत करणार. म्हणजे एक तर डायरेक्ट हॉस्पिटलला देणार, किंवा आपण हॉस्पिटलला दिले असले पैसे तर ते पैसे आपल्याला परत करणार, म्हणजे रिइम्बर्समेंट करणार. समजा 8व्या महिन्यामध्ये परत आपल्याला त्रास झाला आणि त्यावेळेस आपण चुकून कुठेतरी पडलो आणि आपल्या पायाला फ्रॅक्चर झाला, आणि फ्रॅक्चर झाल्यावर आपल्याला आता ते रॉड टाकून त्या फ्रॅक्चरला रिपेअर करायचंय, तर 1,50,000 रुपयापर्यंत ऍव्हरेज खर्च येतो आजच्या तारखेला. तर परत आता किती खर्च आहे? 1,50,000. परत काय आहे, ऍक्च्युअल जेवढा खर्च आहे तेवढा आपल्याला परत केला जाणार. म्हणजे आधी 50,000 मिळाले ते वेगळे, प्लस हे 1,50,000. आता टोटल आपल्याला वर्षभरात किती मिळाले? 2,00,000. तर जेवढा खर्च होतो तेवढा आपल्याला परत मिळतो, त्याला आपण म्हणतो इंडेमनिटी. जेवढा लॉस तेवढा तुम्हाला बेनिफिट. बेनिफिट प्लॅन मध्ये मात्र काय असतं, की जेवढ्या अमाऊंटचं आपण इन्शुरन्स घेतलेलं असतं तेवढी अमाऊंट इकठ्ठा मिळते. जसं क्रिटिकल इलनेसेस ज्याला आपण म्हणतो, कॅन्सर, हार्ट अटॅक, किडनी फेल्युअर, लिव्हर फेल्युअर किंवा पॅरालिसिस, हे जे काही क्रिटिकल इलनेसेस आहेत त्यांच्यासाठी ही पॉलिसी जनरली तुम्ही येते. की तुम्हाला जर याचं डायग्नोसिस झालं तर इकट्ठे तुम्ही समजा 5 लाखाची पॉलिसी काढली आहे, तर तुम्हाला एकदम 5 लाख रुपये येतील. मग तुमचा खर्च काही होऊ द्या, 10 रुपये होऊ द्या, 10 लाख रुपये होऊ द्या, 5 लाख रुपये होऊ द्या, तुम्हाला एकदम 5 लाख रुपये दिले जातील. त्याला आपण म्हणतो बेनिफिट पॉलिसी. जसं काही पॉलिसीज मध्ये दोघांचं कॉम्बिनेशन असतं, की इंडेमनिटी तुमच्या रुग्णालयातल्या खर्चासाठी तुम्हाला इंडेमनिटी मिळणार, प्लस जेवढे दिवस तुम्ही रुग्णालयात ऍडमिट होता त्या प्रत्येक दिवसासाठी तुम्हाला 500 रुपये पर डे एक्स्ट्रा, ज्याला आम्ही हॉस्पिटल कॅश रायडर म्हणतो. की जर तुम्ही हॉस्पिटलमध्ये 5 दिवस राहिला तर तुम्हाला तो खर्च मिळाला हॉस्पिटलचा, प्लस एक 2,500 रुपये तुम्हाला ऍडिशनल देतील. जसे की एक्झाम्पल साठी मी हे घेतलं. तर सर मग तो झाला म्हणजे बेनिफिट, की तुमचा खर्च काही होता तुम्हाला 500 पर डे फिक्स देणार. अच्छा. तर हा त्याच्यामधला फरक असतो. मी रेकमेंड करतो की क्रिटिकल इलनेसेस सोडून बाकी कुठल्याही बेनिफिट पॉलिसीज घेऊन उपयोग नसतो.
आपला जेवढा खर्च होईल तेवढ्या पॉलिसी तेवढ्याचा आपण जर पॉलिसी घेतली तर त्याचा कधीही फायदा आपल्याला होतो. त्याचं प्रीमियम कम्पॅरेटिव्हली कमी बसतं आणि बेनिफिट प्लॅन जे ते खूप ठराविक काही आजारांसाठीच मिळतात. म्हणजे तुम्हाला डेंग्यू झाला, चिकनगुनिया झाला, ऍडमिट झाला तर त्याचा बेनिफिट प्लॅन नसतो. त्याला हॉस्पिटल डे कॅश पॉलिसी तुम्हाला मिळू शकते पर डे बेसिस वाली, पण ऍक्च्युअल खर्च हा त्याच्यापेक्षा कित्येक पट जास्त झालेला असतो. अच्छा. त्यामुळे ऑलवेज बेटर टू गो फॉर अ इंडेमनिटी पॉलिसी. म्हणजे इंडेमनिटी पॉलिसीची व्यापकता किंवा रेंज ही मोठी असते. ही खूप मोठी असते. प्लस इंडेमनिटी पॉलिसीचा बेनिफिट, जसं मग आपण आता हे प्लॅनचा विचार करू, काही ठराविक शब्द मी तुम्हाला सांगणार आहेत पुढे जाऊन, त्याच्यात आपल्या लक्षात येईल की बेनिफिट प्लॅन एकदा तुम्ही वापरून घेतला की परत त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे एकदा तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट झाला, तुम्हाला फिक्स्ड अमाऊंट मिळाली की प्लॅन संपला. मग पुढच्या वर्षी तुम्हाला रेडिओथेरपी घ्यायची असेल, किमोथेरपी घ्यायची असेल तर तुम्ही त्या पॉलिसीमधनं काही घेऊ शकत नाही. पण इंडेमनिटी पॉलिसी ही आयुष्यभर, एकदा तुम्ही पॉलिसी घेतली की ही आयुष्यभर रिन्यू होत असते. ती कधीही मध्येच बंद करायची परमिशन नसते विमा कंपन्यांना. भलेही तुम्ही कितीही क्लेम केले तरी, कितीही योग्य क्लेम केले तरी, सर्व माहिती सांगून तुम्ही पॉलिसी घेतलेली आहे आणि जेन्युइन क्लेम्स तुमचे होत असतील तर कुठली इन्शुरन्स कंपनी तुमची पॉलिसी तुम्ही क्लेम करताय म्हणून कॅन्सल करू शकत नाही, ना त्याचं प्रीमियम जे IRDA ने परमिट केलंय त्याच्यापेक्षा जास्त घेऊ शकतं. एक सिंपल एक्झाम्पल देतो मी तुम्हाला किडनी फेल्युअरचं. आज किडनी जर फेल झाली तर आपण काय करतो, जनरली डायलिसिसचा उपचार सुरू करावा लागतो. आणि डायलिसिस हे आयुष्यभर चालतं. काही लोकांना हप्त्यातून 2 दिवस, काही लोकांना हप्त्यातून 3 दिवस. आणि दरवेळेस आपल्याला जाऊन डायलिसिस सेंटरवर डायलिसिस घ्यावं लागतं, महिन्यातून एकदा इंजेक्शन घ्यावं लागतं, मेडिसिन्स चालू राहतात. बेनिफिट प्लॅन मध्ये काय होईल, क्रिटिकल इलनेस, रिनल फेल्युअर डिटेक्ट झाला, तुम्हाला इकट्ठे 5 लाख रुपये दिले, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यात काहीच मिळणार नाही. पण डायलिसिस तर हे तुमचं 10 वर्षही चालू राहू शकतं. तुम्ही जर 20 रिकरिंग आहे. वर्ष रिकरिंग आहे तर इंडेमनिटी पॉलिसी ही तुमची, तुम्ही जोपर्यंत आहात तेवढी तुम्ही चालू, दरवर्षी प्रीमियम भरत राहिला म्हणजे तुमची पॉलिसी ही चालूच राहते. त्यामुळे इंडेमनिटी पॉलिसीज ह्या कधीही योग्य असतात आणि कम्पॅरेटिव्हली आपल्या भरपूर कामाच्या ठरतात. ठीक आहे मॅम. आपण आता थोडस Perfect. पुढे जाऊया. आपण आता थोडस पुढचे काही गोष्टी पाहूया की या पॉलिसीज मधनं मिळतं काय काय. तर सगळ्यात पहिलं म्हणजे सम इन्शुअर्ड पाहूया की आपण किती किती रुपयाची पॉलिसी घेऊ शकतो. तर 2 लाखापासून 6 करोड पर्यंतच्या पॉलिसी जनरली मेडिक्लेमच्या भारतामध्ये वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपन्यांतर्फे उपलब्ध आहेत. 4 इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या आपल्या सरकारी आहेत: न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी, नॅशनल इन्शुरन्स कंपनी, युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी आणि ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी. तर ह्या आपल्या मुंबई, चेन्नई, कोलकाता आणि दिल्लीच्या हेडक्वार्टर असलेल्या कंपन्या, परंतु संपूर्ण भारतात काम करणाऱ्या, प्रत्येक शहरात अनेक अनेक ऑफिसेस असणाऱ्या कंपन्या आहेत. आणि बाकी प्रायव्हेट कंपन्या आहेत. प्रायव्हेट कंपन्यांमध्ये काही फक्त आरोग्य विम्याचा व्यवसाय करणाऱ्या सुद्धा कंपन्या आहेत. आणि अशा सगळ्या कंपन्या मिळून वेगवेगळ्या पॉलिसीज आणि प्लॅन्स हे 2 लाखापासून 6 करोड पर्यंतचे आपल्याला अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. ह्या सगळ्या पॉलिसीज मध्ये जनरली जो आहे, जसं तुम्ही इथे पाहाल, मी जस्ट इथे हायलायटर घेतो, 1 मिनिट. ओके, परफेक्ट. हरे कृष्णा, 1 मिनिट, हे स्क्रीन परत बंद पडली. येस, इथे जर तुम्ही पाहिलं तर हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस म्हणजे स्क्रीन जे काही, दिसत नाहीये. ओके, स्क्रीन दिसत नाहीये का अजून? हरे कृष्णा, हरे कृष्णा. ओके, आता दिसत. येस. येस, परफेक्ट. तर हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस जे ह्या इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत की कुठल्याही प्रकारचा जो काही खर्च हॉस्पिटलमध्ये असताना होईल तो खर्च,
प्री एक्सपेन्सेस म्हणजे काय, तो हॉस्पिटलमध्ये आपण डायरेक्टली जात नसतो. आधी आपण आपल्या घराच्या जवळचा जो कोणी डॉक्टर असेल त्याला भेटतो. तो आपल्याला बाह्य रुग्ण उपचार करतो, गोळ्या सांगतो, काही इन्व्हेस्टिगेशन्स करतो, काही त्यांचे स्वतःचे चार्जेस असतात. तर तो खर्च जो ऍडमिट व्हायच्या अगोदर, तर तो खर्च सुद्धा इन्शुरन्स कंपन्या परत करतात. काही लोक 30 दिवसापर्यंतचे करतात, काही 60 दिवसापर्यंतच्या. नंतर डिस्चार्ज झाल्यावर, बरे होऊन आल्यावरही आपल्याला काही दिवस गोळ्या चालू ठेवाव्या लागतात, डॉक्टरांना परत फॉलोअप साठी भेटावं लागतं. त्याच्यानंतर काही इन्व्हेस्टिगेशनही करत राहावे लागतात. तर तो सगळा खर्च, काही कंपन्या 60 दिवसापर्यंत येतात, काही 180 दिवसापर्यंत. इमर्जन्सी मध्ये जर आपल्याला हॉस्पिटलला जावं लागलं असेल तर अँब्युलन्सचा खर्च, आणि क्रिटिकल इलनेसेस जे आपण आता थोड्या वेळापूर्वी बोललो. तर असा हा सगळ्या प्रकारचा जो खर्च आहे तो इन्शुरन्स कंपन्यांकडनं आपल्याला मिळत असतो आपल्या प्रत्येक प्लॅन मध्ये. आणि याच्या व्यतिरिक्त भरपूर ऍडिशनल खर्च असतो जो इन्शुरन्स कंपन्या आपल्याला देऊ शकतात. तर हे ते आपले इथे ऍडिशनल खर्च आहे. काही आजार असतात ज्यामध्ये आपल्याला रुग्णालयामध्ये, ऑफिसमध्ये ऍडमिट व्हावं लागत नाही, हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागत नाही. तर तो खर्च सुद्धा आपल्याला इन्शुरन्स कंपन्या, काही जे ऍडव्हान्स ट्रीटमेंट्स आहेत, जसं डायलिसिस आहे किंवा किमोथेरपी आहे, रेडिएशन थेरपी आहे, तर तो डे केअर जरी असली ती ट्रीटमेंट तरी त्याचा खर्च मिळून जातो. आयसीयूचा खर्च आहे. त्याच्यानंतर जे आहे आयुष ट्रीटमेंट, म्हणजे आयुर्वेदा, युनानी, सिद्ध, होमिओपॅथी, तर ह्याची की आयुषची ट्रीटमेंट आहेत, ते सुद्धा काही गोष्टींमध्ये काही इन्शुरन्स कंपन्या त्याची सुद्धा ट्रीटमेंट आपल्याला देतात. काही वेळेला अशी परिस्थिती निर्माण होते की आपल्याला हॉस्पिटलला तर जायचं असतं, हॉस्पिटलला ऍडमिट व्हायला आवश्यकही असतं, परंतु आपण हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होऊ शकत नाही. तर मग अशा वेळेस आपल्याला घरच्या घरी ट्रीटमेंट घ्यावी लागते, ज्याला आपण डोमिसिलियरी ट्रीटमेंट म्हणतो. तर इव्हन अशा प्रकारचा जर डोमिसिलियरी ट्रीटमेंटचा जरी खर्च आला तर तो सुद्धा इन्शुरन्स कंपन्या कव्हर करतात. जसं कोविड काळामध्ये आपण अनुभवलं असेल की आपल्याला हॉस्पिटलला बेड्सच मिळत नव्हते, मग घरच्या घरी लोक ट्रीटमेंट घ्यायची किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन ऍडमिट व्हायचे आणि तिथे ट्रीटमेंट व्हायची. तर असा डोमिसिलियरी खर्च सुद्धा आपल्याला मिळून जातो. आणि काही काही ऍड इन्शुरन्स कंपन्यांनी सुरू केलेले असतात की तुमचं आम्ही क्लेम केला तरी पैसे कापणार नाही, किंवा काही खर्च झाला तरी आम्ही तुम्हाला देऊ. तर हे सगळं ते सर तुम्ही डिस्कनेक्ट झालाय. सरांना इंटरनेट प्रॉब्लेम आलेला दिसतोय. आपण एक थोडा वेळ वाट बघूया. हा. हॅलो. हा हरे सर, कृष्ण. आता आवाज येतोय येत की नाही हो माहिती. येतो, आता येतोय. हॅलो. हा सर येतोय. येतोय येतोय ना. हा. येतोय काही सेकंदाकरता. हा. तर मग ऍड जे असतात, तसं आपण पॉलिसी घेतो समजा सुरुवातीला 5 लाखाची, पण महागाई ही वाढत जाणार असते. तर आजच्या तारखेला 5 लाख आपल्यासाठी सफिशियंट आहेत, पण 10 वर्षानंतर तेच 5 लाख सफिशियंट नसतात. मग आता इन्शुरन्स कंपन्यांनी काय केलंय की इन्फ्लेशन शील्ड म्हणून सुरू केलंय, की जेवढं सरकार इन्फ्लेशन डिक्लेअर करेल तेवढे पैसे तुमचे ऑटोमॅटिकली 5 लाख मध्ये ऍड होत जातील. प्रीमियम तेवढंच राहील पण सम इन्शुर्ड वाढून जाईल. एक एक्झाम्पल. दुसरं, अनेकदा आपण रुग्णालयांमध्ये ऍडमिट होत असतो, पण रुग्णालय काय करतात की ते जे वैद्यकीय आवश्यक अशा गोष्टी नाही आहेत त्यांचं सुद्धा खर्च बिलामध्ये ऍड करतात. उदाहरणार्थ टूथपेस्ट ऍक्च्युली आवश्यकता नाहीये आणि याचा आणि ट्रीटमेंटचा काही संबंध नाहीये, पण तरी ते बिलामध्ये येतं, किंवा रजिस्ट्रेशन चार्ज, किंवा कॅशलेस प्रोसेसिंग फी. तर हे ऍक्च्युअल ट्रीटमेंटशी रिलेटेड खर्च नाही, तर असे खर्च जनरली मिळत नसतात. काही रुग्णालयांनी खूप मोठी गोष्ट जी नवीन सुरू केली त्याला ते म्हणतात ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चार्ज, सर्व्हिस चार्ज. तर हे जे नॉन वैद्यकीय किंवा नॉन मेडिकल एक्सपेन्सेस असतात ते आपल्या इन्शुरन्स मध्ये मिळत नसतात. तर त्या गोष्टींसाठी काही इन्शुरन्स कंपन्यांनी काय केलं, एक ठराविक 100-200 रुपये प्रीमियम एक्स्ट्रा घेऊन की आम्ही तुम्हाला तोही खर्च एका पर्टिक्युलर लिमिट पर्यंत देऊन देऊ.
तर नॉन मेडिकल एक्सपेन्सेसचे सुद्धा रायडर उपलब्ध करून घेतले. असे वेगवेगळे फ्लेवर्स, आणि जसं जसं आता मार्केट अजून प्रॅक्टिकली इन्शुरन्स कंपन्यांमध्ये कॉम्पिटिशन निर्माण होते, तशा नवीन गोष्टी येतात. पॉलिसी ही वार्षिक असते. काही काही वेळेस 2 वर्षाचं एकट्ठे आपण प्रीमियम भरू शकतो, काही वेळेस 3 वर्षाचं. परंतु समजा आपण पॉलिसी घेतली आणि रिन्यू करायला विसरलो, तर आपल्याला असं नाहीये की परत शून्यापासून पॉलिसी सुरू होईल. अशा वेळेस सरकारी नियम आहे की 30 दिवसापर्यंत ग्रेस पिरियड हे कंपल्सरी द्यायला आवश्यक आहे, की तुम्ही 30 दिवसामध्ये पॉलिसी रिन्यू केली तर तुम्हाला पॉलिसीमध्ये कंटिन्युटी मिळणारच. हॉस्पिटल नेटवर्क खूप आवश्यक असतं, की कुठे कुठे तुम्हाला कॅशलेस ट्रीटमेंट मिळेल. म्हणजे काय, तर आपण काही खर्च करायचा नाही, फक्त नॉन मेडिकल जे काही खर्च असेल तेवढाच फक्त आपण भरायचा. बाकी सगळं बिल जे आहे ते इन्शुरन्स कंपनीला जाईल आणि इन्शुरन्स कंपनी डायरेक्टली भरेल. तर त्याला आपण कॅशलेस म्हणतो. परंतु कॅशलेस हे जनरली जे रुग्णालय ह्या इन्शुरन्स कंपन्यांशी किंवा टीपीआयशी टायअप केलेले आहेत त्यांच्याकडे उपलब्ध असतात. आजच्या तारखेला अराउंड एक 20-25 हजार वेगवेगळे हॉस्पिटल्स यांच्या नेटवर्कमध्ये येतात जनरली. जसं एमडी इंडियाचा जर विचार केला तर सगळ्यात मोठं नेटवर्क इंडियामध्ये हे एमडी इंडिया हेल्थ इन्शुरन्स टीपीए कडे आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त लोक पॉलिसी घेऊन एमडी इंडियाला टीपीए म्हणून सिलेक्ट करतात. नंतर पॉलिसी जी आपण घेतो त्याच्यामध्ये जनरली मोरॅटोरियम पिरियड किंवा वेटिंग पिरियडही असतो. नाही तर काय होईल, कोणी आजारी पडेल, पॉलिसी घेईल, आणि तिथे आपण जे एक्झाम्पल पाहिलं होतं व्हाईट बोर्डला, की 5 पैकी 1 कोणतं तरी घर वर्षातून एकदा बंद पडणार आहे किंवा नुकसान होणार आहे. परंतु असंही मनुष्याचा स्वभाव आहे की चिटिंग प्रोपेन्सिटी ही असते प्रत्येकामध्ये. जे मनुष्यामध्ये ज्या 4 त्रुटी आहेत त्याच्यापैकी एक त्रुटी जी आहे ती चिटिंग प्रोपेन्सिटीची असते. तर मनुष्य काय करतात की ओके, आजार डिटेक्ट झाला, पॉलिसी घ्या आणि लगेच क्लेम करा. तर तसं होऊ नये, कारण की तसं जर व्हायला लागलं तर जे प्रीमियम आपण भरपूर लोकांकडनं कलेक्ट करतोय ते सफिशियंट पडणार नाही. म्हणून अशा परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पहिल्या 30 दिवसामध्ये पॉलिसी घेतल्यावर कुठल्याही प्रकारचे क्लेम दिले जात नाही. केवळ आणि केवळ अपघातामुळे जर काही क्लेम झाला तरच ते क्लेम पहिल्या 30 दिवसामध्ये जनरली सगळ्या पॉलिसीमध्ये मिळतात. त्याच्यानंतर काही आजार असे असतात की जे आधीपासून आपल्याला झालेले असतात. तर तशा सगळ्या लोकांनी पॉलिसीज घेतल्या तर नुकसान होईल. म्हणून 4 वर्षापर्यंत जनरली, मी परत जनरली शब्द वापरतोय, पिरियड नंतर पॉलिसी प्लॅन प्रमाणे हे 4 वर्ष, काही पॉलिसीमध्ये 3 वर्ष, काही पॉलिसीमध्ये 2 वर्ष होतात. कुठल्याही आधीपासूनच्या असणाऱ्या आजाराला क्लेम दिला जात नाही. तो आजार किंवा त्या आजारापासून होणारे कॉम्प्लिकेशन्स, एक्झाम्पल समजा एबीसी ला बीपी डिटेक्ट झाला, आता हायपर टेन्शन किंवा ब्लड प्रेशर डिटेक्ट झाला तर त्याचे परिणाम काही होऊ शकतात. त्याला हार्ट अटॅकही येऊ शकतो, त्याला स्ट्रोकही येऊ शकतो. तर पॉलिसी घेतल्यापासून पहिल्या 4 वर्षामध्ये जर त्याला आधीपासून बीपी असेल तर त्याचा क्लेम मिळणार नाही. 5व्या वर्षापासून सगळे क्लेम मिळू शकतात. परंतु हे असे आजार आहेत जे आपल्याला ठीक आहे कळतं की कधीपासून झालं. परंतु काही असे आजार असतात की जे कोणताही डॉक्टर सांगू शकत नाही की याला आधीपासून आहे का कधीपासून आहे. उदाहरणार्थ, नाकाचं हाड वाढलं, आता हे कधीपासूनही होऊ शकतं. त्यामुळे किंवा कानामध्ये कधी कधी मिनियर्स डिझीज वगैरे येतात. तर असे काही आजार असतात ज्यांच्यामध्ये ही चिटिंग प्रोपेन्सिटी येऊ शकते. तो म्हणजे मला आधी नव्हतं, तुम्ही सिद्ध करा तर मग मी मानेल, नाही तर मग तुम्ही मला क्लेम द्या. म्हणून इन्शुरन्स कंपन्या काय करतात की अशा आजारांसाठी हे 2 वर्षाचं जनरली वेटिंग पिरियड लावतात, की 2 वर्षामध्ये जर तुमचे ह्याच्या संदर्भात काही क्लेम आले तर ते तुम्हाला मिळणार नाही. तर असे 3 प्रकारचे वेटिंग पिरियड्स आणि मोरॅटोरियम्स या सगळ्या पॉलिसीज मध्ये असतात. फक्त पिरियड चेंज होऊ शकतो. 4 वर्ष प्री एक्झिस्टिंग जास्त प्रीमियम वाल्या पॉलिसीज आपण घेतल्या तर तो 3 वर्षावर, 2 वर्षावर, आणि आता एक नवी पॉलिसी लॉन्च झालेली पाहिली मी की त्याच्यात 1 वर्षानंतरही प्री एक्झिस्टिंग कव्हर करणार आहेत. 2 वर्षाचे जे आजार आहेत ते काही पॉलिसीज 1 वर्षावर आलेले आहेत. पण मग हे जेव्हा कमी करत असतात पिरियड,
तेव्हा ते ओके आम्ही खूप महान आहोत, आम्हाला समाजसेवा करायची म्हणून आम्ही पिरियड कमी करतोय, असला प्रकार बिलकुल नाहीये. शेवटी हे सगळ्या इन्शुरन्स कंपन्या ह्या बिझनेससाठी असतात. तर ते काय करतात, प्रीमियम वाढवून घेतात. म्हणजे काय, तर रिस्क तेवढीच आहे. मग ते रिस्क जी आहे ती डिस्ट्रीब्यूट कमी लोकांमध्ये होणार आहे, लवकर येणार आहे, म्हणून मग ते प्रीमियम वाढवून घेतलेलं असतं. व्हॉट वी ॲज फायनान्शियल ऍडवायझर्स जनरली डू, जेव्हा आम्हाला लोक विचारतात की कुठली पॉलिसी घ्यायला पाहिजे आता अशा सिच्युएशन मध्ये, तर मग आपण त्यांची रिस्क किती आहे आजार व्हायची किंवा कॉम्प्लिकेशन्स व्हायची, त्या हिशोबाने आपण पॉलिसीज रेकमेंड करत असतो की कुठली घ्यायला पाहिजे. जर ग्रुप पॉलिसीजचा विचार केला, की जेव्हा अनेक जसं ऑर्गनायझेशन असतात ते त्यांच्या मेंबरसाठी, त्यांच्या एम्प्लॉईसाठी ग्रुप पॉलिसीज घेऊ शकतात, तर त्याच्यामध्ये मग हे वेटिंग पिरियडचा कन्सेप्ट निघून जाऊ शकतो. म्हणून जनरली ग्रुप पॉलिसीज ह्या जास्त प्रिफर केल्या जातात. ग्रुप पॉलिसीज इन्शुरन्स कंपन्यांसाठी पण फायद्याच्या ठरतात आणि त्यांना एकदम एकाच वेळेला 100, 1000, 500 लोकांच्या पॉलिसीज एकाच पॉलिसीमध्ये सेल करता येतात, त्यामुळे त्यांचे ओव्हरहेड एक्सपेन्सेस कमी असतात, म्हणून प्रीमियम सुद्धा अशा पॉलिसीज मध्ये कमी असतो. जसं सचिन रावतने जेव्हा मला फोन केला, तेव्हा मला त्यांनी हेच सांगितलं की जर पॉसिबल असेल, कारण की पार्किन्सन म्हटलं सगळे इन्शुरन्स कंपनी अशा हात वरती करतात, नाही, कारण की डेफिनेटली यांना काही ना काही खर्च येणारच, तर पॉलिसी द्यायची नाही असा आपला समज होऊन जातो. परंतु काही इन्शुरन्स कंपन्या आहेत ज्या पॉलिसी द्यायला तयार आहेत. आणि जसं आपण हे लेक्चरच्या शेवटमध्ये येऊ, तेव्हा मी स्पेसिफिकली एक टेंटेटिव्ह आयडिया दिलेली, एक पर्टिक्युलर प्लॅन आहे ज्याच्यामध्ये आपल्याला इंडिव्हिज्युअल लेव्हलला ह्या पॉलिसीज मिळू शकतात. आणि जर आपण पार्किन्सन्स ऍट द होल ऑफ इंडिया लेवल जर विचार केला, ग्रुप साईज मोठी झाली, तर मग सचिन रावत आहे, मी आहे, आमचे एमडी आहेत, विल डेफिनेटली सुट टुगेदर विथ द हेड ऑफिसेस ऑफ द इन्शुरन्स कंपनीज, आणि आपण एक ग्रुप पॉलिसी सुद्धा सगळ्यांसाठी अंडर राईट करून घ्यायचा प्रयत्न करू शकतो. तर त्या हिशोबाने सुद्धा हा जो आहे उपक्रम आपल्याला अजून पुढे नेता येऊ शकेल, की कमी खर्चामध्ये कसं आपल्याला आपली फायनान्शियल रिस्क मॅनेज करता येईल आणि हेल्थ इम्प्रूव्ह करता येऊ शकतं. सो दिस वॉज अबाउट सम स्पेसिफिक टर्म्स अबाउट द इन्शुरन्सेस. ऍडिशनली टॅक्स बेनिफिट्स असतो हे सगळ्यांना माहिती आहे ओल्ड टॅक्स रिजिम मध्ये, की स्वतःची पॉलिसी असेल तर 25,000पर्यंत आणि आई वडिलांची असेल तर 50,000पर्यंत, आणि एज जर असेल स्वतः जर आपण सिनियर सिटीजन असू तर तेही स्वतः 50,000पर्यंतच आहे. आणि पॉलिसी टेन्युअर जनरली ह्या 1 वर्षाच्या दिल्या जातात किंवा 2 किंवा 3 वर्षाच्या. लाईफ लॉंग अशी पॉलिसी सध्या तरी इंडियामध्ये मार्केटमध्ये नाहीये. सो धिस इज व्हॉट इज हॅपनिंग. आता जसं जसं प्रायव्हेटायझेशन वाढतंय तसं याच्यामध्ये अजून ऍडिशनल बेनिफिट्स येत आहेत, की हेल्थ सेव्हिंग्ज अकाउंट म्हणून एक कन्सेप्ट येणार आहे जो अजून लॉन्च झालेला नाहीये. प्रू हेल्थ म्हणून एक नवी इन्शुरन्स कंपनी मार्केटमध्ये येणार आहे, त्यांचा हा प्लॅन डिस्कशन चालू आहे. तर जेव्हा हे प्लॅनचं डिझायनिंग वगैरे करतात तर तेव्हा ग्रुपमध्ये डिस्कशन होतं, तर आय हॅड ऑल्सो गिव्हन सम सजेशन्स फॉर दॅट. तर ह्या पॉलिसीज कधी मिळू शकतात, तर जन्मापासून आपण कितीही मोठे राहू 65 वर्षापर्यंत जनरली एंट्री एज ह्या पॉलिसीसाठी असतो. मग काही काही पॉलिसीज आई वडिलांच्या असतात, बाळ जन्माला येतो, मग बाळ जन्माला आला की 91व्या दिवसापासून त्यांना जनरली ऍड करता येऊ शकतं, आणि कॉर्पोरेट पॉलिसी असेल तर पहिल्या दिवसापासून ते ऍड होऊ शकतात. एक्झिट एज कधीही तुम्हाला टेन्शन घ्यायची आवश्यकता नाही. जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो, सगळे जे आरोग्य विमा आहेत IRDA ने कंपल्सरी ठेवलेला आहे की जोपर्यंत ते रिन्यू करू इच्छिता तोपर्यंत रिन्यू करत राहावं. माझ्या ओळखीमध्ये एक आहेत, त्यांचं वय 93 आहे आणि त्यांची दरवर्षी पॉलिसी रिन्यू करतोय मी. आणि ही इज ऑल्सो, असं नाही की दरवर्षी त्यांचे क्लेम येत आहेत, ही इज ऑल्सो किपिंग गुड, म्हणजे कंट्रोल करतात ते. सो ही इज टेकिंग गुड केअर ऑफ हेल्थ ऑल्सो. तर काय काय कव्हर होईल ते आपण थोड्या वेळापूर्वी इकडचा हा पूर्ण लेफ्ट साइडचा चार्ट पाहिला. परंतु व्हॉट इज ऑल्सो इम्पॉर्टंट काय कव्हर होणार नाही. सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण हा पाहिलं थोड्या वेळापूर्वी की हा सामाजिक उपक्रम असतो जो आरोग्य विमा असतो तो, ज्याच्यामध्ये समाजाचा पैसा हा समाजातील लोकांसाठीच वापरला जातोय आणि म्हणून योग्य गोष्टींसाठीच क्लेम मिळू शकतो. जर कोणी पॉलिसी घेतय आणि सुसाईड करतोय किंवा सुसाईड करायचा प्रयत्न करतोय,
तर ही योग्य गोष्ट नाहीये. दिस इज नॉट एथिकल. तर कुठल्याही प्रकारच्या अनएथिकल गोष्टीसाठी क्लेम मिळणार नाही. असे क्लॉजेस भरपूर असतात त्यांचे, 25-30. मी थोडक्यात तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते सांगतोय, की कुठल्याही अनएथिकल गोष्टीसाठी क्लेम कधीही मिळणार नाही. मग अनएथिकल गोष्टींमध्ये अनेकदा आपले आजारही असतात जे अनएथिकल गोष्टींमुळे झालेले असतात. मग तेही आजारांचे क्लेम्स मिळत नाही. जसं HIV आहे, STDs आहेत, व्हेनेरियल डिझिजेस आहेत, त्या प्रकारचे आजार, किंवा कुठल्याही प्रकारचे जे क्षकिरणांमुळे आजार होऊ शकतात, रेडिएशन्समुळे आजार होऊ शकतात, न्यूक्लिअर एक्सपोजरमुळे आजार होऊ शकतात, तर ते क्लेम मिळत नाही. महत्वाचं म्हणजे कुठल्याही प्रकारचे जर आपल्याला चुकीच्या सवयी असतील, मद्यपाशन म्हणा किंवा तंबाखूची सवय असेल, तर ह्या गोष्टींमुळे होणारे आजारही मिळत नाहीत. कारण की ह्या गोष्टी आपल्याला माहिती असतात की चुकीच्या आहे, तरी आपण त्या घेतोय आणि नंतर आपल्याला त्यामुळे आजार होणार आहे, तर आपण स्वतःहून स्वतःवर घेतलेली ही रिस्क असते. इन्शुरन्स कंपनी म्हणते तुम्ही स्वतःहून निर्णय घेतलेली ही रिस्क आहे, ती आम्ही कव्हर करणार नाही. विमा जो असतो तो नैसर्गिकरित्या अचानक उद्भवलेल्या खर्चासाठी असतो, स्वतःहून घेतलेल्या मिळवलेल्या आजारांसाठी नसतो. चाइल्ड बर्थ, प्रेग्नन्सी जे आहेत ते नैसर्गिक आहेत. लग्न झालंय, कितीही फॅमिली प्लॅनिंग वगैरे केलं की एक काळ येतो की हे कधी ना कधी प्रेग्नन्सीसाठी प्लॅनिंग करतातच. त्यामुळे तो एक फिक्स एक्सपेन्सेस हा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असू शकतो. आणि असं जर कव्हर करायला गेलो तर मग इन्शुरन्स कंपन्या ह्या अस्तित्वात राहणं कठीण होईल, किंवा प्रीमियम जो आहे तो खूप वाढू शकतो. म्हणून प्रेग्नन्सी आणि त्याच्याशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या पॉलिसीज मध्ये मिळत नाही. ग्रुप पॉलिसीमध्ये त्या याच्यासाठी मिळतात कारण की त्याचं प्रीमियम ऑलरेडी कव्हर केलेलं असतं. जसं मी थोड्या वेळापूर्वी बोललो, एकाच वेळेला अनेक मोठा समूह जो आहे तो त्यांच्याकडे जातो, म्हणून त्यांना ती रिस्क स्प्रेड करून घेता येऊ शकते. काही रिटेल पॉलिसीज मध्ये प्रेग्नेन्सी आता कव्हर देत आहेत, पण मग त्यांचे प्रीमियम जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, कोणी इथे समाजसेवा करायला नाहीये, वाढवलेले असतात. जर कोणाला वाटत असेल की ओके मी आता जाड आहे, मला आता बारीक व्हायचंय, त्याची मला सर्जरी करून घ्यायची आहे, तर हा काही आजार नव्हता ना, ही माझी इच्छा झाली की मला आता चांगलं दिसायचंय, कॉस्मेटिकली याला इम्प्रूव्ह करून घ्यायचंय. सो दिस इज नॉट अ एलिमेंट विच इज अ प्रॉब्लेम. मग अशा गोष्टींसाठी जर तुम्ही खर्च करला तर तो सुद्धा इन्शुरन्स मध्ये येणार नाही, कारण की तो नैसर्गिकरित्या अचानक उद्भवलेला खर्च हा नसतो. आणि सगळे जर तुम्ही एक्सक्लुजन क्लॉजेस पाहिले तर ते असेच येतात. फक्त एक क्लॉज वेगळा येतो जो ह्या डेफिनेशन मध्ये बसत नाही. तो म्हणजे अनावश्यक रित्या आपण जर हॉस्पिटलमध्ये, रुग्णालयामध्ये ऍडमिट झालो तर. आणि इथे जास्तीत जास्त वेळेला जे रुग्ण किंवा विमाधारक असतात आणि विमा कंपन्या किंवा TP असतात यांच्यामध्ये वाद उद्भवतात. कारण की आपण आपल्या डॉक्टरांवर विश्वास ठेवतो, आपले डॉक्टर म्हणतात की जा ऍडमिट हो, आपण ऍडमिट होतो, पण ते हे सांगत नाही की बाबा तुला ऍडमिट आम्ही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी केलं, की बाबा इन्व्हेस्टिगेशन सगळे करून घ्यायचेत आपल्याला म्हणून. इन्शुरन्स कंपनीज काय म्हणतात की जे इन्व्हेस्टिगेशन तुम्ही घरी बसून करू शकतात त्याच्यासाठी जर तुम्ही फक्त ऍडमिट होत असाल तर मग असे क्लेम मिळणार नाही. कारण की परत काय आलं की जो खर्च नैसर्गिकरित्या आवश्यक आहे आणि ज्याच्यासाठी तुम्हाला रुग्णालयात जाऊनच ट्रीटमेंट घ्यावी लागेल, अशासाठीच पॉलिसीज या लिहिलेल्या आहेत. इंडियामध्ये मेडिक्लेम पॉलिसीज आहेत आजच्या तारखेला, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज नाही. भले इथे बोलत असले, मार्केटिंग करत असले हेल्थ इन्शुरन्स, तरी त्या हेल्थ इन्शुरन्स पॉलिसीज मध्ये गणल्या जाणार नाही. कारण की प्रत्येक वेळेला प्रत्येक पॉलिसीमध्ये जो आहे रिस्क जी कव्हर केली जाते ते रुग्णालयातील उपचाराचा खर्च, ही रिस्क कव्हर केली जाते. त्यामुळे जर आवश्यकता नसताना आपण ऍडमिट झालेलो असू तर मग ते क्लेम मिळणार नाही. अशा ह्या गोष्टी असतात ज्या इन्शुरन्स मध्ये कव्हर होत नाही. आणि इन्शुरन्स कसं काम करतं तर एक खूप चांगलं सिंपल एक्झाम्पल सुविधा नावाच्या मुलीचं आपण देतो दरवेळेला, जे मी इथे प्रेझेंटेशन मध्ये सुद्धा देत आहे, की सुविधा जी आहे तिने स्वतःच्या पूर्ण परिवारासाठी जे आहे एक 10 लाखाची पॉलिसी घेतली.
आणि काही महिन्यानंतर अचानक आई आजारी पडली आणि डॉक्टरांना भेटावं लागलं. आणि डॉक्टर बोलले की नाही, आता तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल, कारण की जे व्हायरल आहे, डेंग्यू आहे, तो खूप वाढला, प्लॅटलेट्स कमी होत आहेत आणि तब्येत अजून जास्त खालावली जाऊ शकते, म्हणून ऍडमिट करा. आणि म्हणून मग ते ऍडमिट करतात. सुविधाला माहिती असतं की बाबा पॉलिसी घेतली आहे, ती लगेच पाहते की कुठल्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस मिळू शकतं. तर तिथे ते इन्शुरन्स कंपनीशी बोलते किंवा टीपीएशी बोलते आणि त्यांना सांगते इमर्जन्सी हॉस्पिटलायझेशन फॉर्मॅलिटीज करा म्हणून. हॉस्पिटलला जातात ट्रीटमेंटसाठी, टीपीए डेस्कवर पॉलिसीची कॉपी देतो. एक फिक्स्ड अमाऊंट आपण 5,000 10,000 वेगवेगळे हॉस्पिटल डिपॉझिट घेतात, कारण की असं नको व्हायला की पॉलिसी दिली पण क्लेम नाही मिळाला तर. म्हणून मग एक सेफ्टीसाठी ते डिपॉझिट सिस्टीम असते. एकदा क्लेम पास झाला की ते पैसे परत मिळतात. मग ते घेतलं, डिस्चार्जच्या वेळेला हॉस्पिटल डायरेक्टली बिल इन्शुरन्स कंपनीला पाठवतं आणि इन्शुरन्स कंपनी जे आहे ते हॉस्पिटलला पैसे देतात. सुविधा जी आहे तिला फक्त जे नॉन मेडिकल आयटम्स होते त्याचे पैसे भरावे लागले. प्लस ऍडमिट व्हायच्या अगोदर जो काही खर्च तिने केला, डॉक्टरांना भेटली होती, टेस्ट केले होते आणि डिस्चार्ज झाल्यानंतर जे काही गोळ्या औषधं चालू राहिल्यात, डॉक्टरांना परत भेटलो, त्याचा जो काही खर्च झालाय, त्या सगळ्या खर्चांसाठीचा एक रिइम्बर्समेंट क्लेम ऍडिशनली सुविधा जी आहे ती इन्शुरन्स कंपनीला पाठवते आणि इन्शुरन्स कंपनी ते पैसे डॉक्युमेंट चेक करून सुविधाला तिच्या बँक अकाउंटमध्ये परत देतात. एवढं ही सोपी सिस्टीम आजपर्यंत झालेली आहे. परंतु याच्यात काही टर्मिनॉलॉजी आहे ती आपल्याला माहित असणं आवश्यक असतं. काही सिलेक्ट टर्मिनॉलॉजीज मी इथे टाकल्यात परत रिव्हाइज करण्यासाठी. वेटिंग पिरियड जे आपण पाहिलंय 30 दिवस, 2 वर्ष, 4 वर्ष. दुसरं महत्वाचं येतं को पेमेंट. जे स्वस्त प्लॅन असतात त्याच्यामध्ये जनरली को पेमेंट नावाचा कन्सेप्ट असतो. को पेमेंट नावाच्या कन्सेप्ट मध्ये काय होतं, मी इथे परत एकदा डॅशबोर्ड ओपन करून घेतो म्हणजे आपल्याला सोपं जाईल पाहायला. व्हाईट बोर्ड या, की सपोज आपला खर्च झालेला आहे, ह्या इथे आपण एक सर्कल बनवूया आता, की हा आपला खर्च आहे. ठीक आहे, हा एक्स अमाऊंटचा खर्च आहे आपला. मग ह्या खर्चामध्ये काय होतं की इन्शुरन्स कंपनी म्हणते की तुम्ही जर को पेमेंट घेतला की ह्या खर्चापैकी हा एवढा खर्च तुम्ही स्वतःहून बिअर करणार असाल, हा जो काही हिस्सा आहे ते इन्शुरन्स कंपनीचा खर्च काय होतो, कमी होऊन जातो जर एवढाच खर्च करावा लागला तर. राईट. मग इन्शुरन्स कंपनी प्रीमियम कमी करून देते. याला म्हणतो आपण को पेमेंट. उदाहरणार्थ 100 रुपये खर्च आहे तर 10 रुपये फिक्स तुम्ही भरा, म्हणजे 10% को पेमेंट. 200 रुपये खर्च झाला, 10% को पेमेंट आहे म्हणजे 20 रुपये आपण भरणार. 2 लाख खर्च झाला, 10% को पेमेंट आहे म्हणजे आपण किती खर्च करणार, 20,000 रुपये. कारण की इन्शुरन्स कंपनीला मग फक्त हे उरलेले 1,80,000च रिस्क असते. तर मग त्यामुळे त्यांना प्रीमियम कमी करता येऊ शकतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जे आजार आहेत, आपण जर एक ट्रेंड पाहिला जनरली, की जसं जसं वय वाढतं तसं तसे आजार पण वाढतात. मग आपण कुठलेही सिस्टीम मधनं कुठलेही रिपोर्ट्स पाहिले तर. त्यामुळे इन्शुरन्स कंपन्या काय म्हणतात की जर तुम्ही उशिरा पॉलिसी घेताय, 60 वर्षानंतर पॉलिसी घेताय, तर तुम्ही हाय रिस्क पॉलिसी घेतली. जर तुम्ही आधीपासून पॉलिसी घेतली असती माझ्याकडनं, तर मग काय की तुम्ही 5 वर्ष प्रीमियम भरलंय, 20,000 प्रीमियम भरलंय, काही क्लेम केला नाहीये, तर माझ्याकडे सबस्टेन्शियल तुमचं रिस्क जे आहे ते स्प्रेड करण्यासाठी तुम्ही उपयोगी ठरलात. पण तुम्ही डायरेक्टली 60 वर्षानंतर पॉलिसी घेताय जेव्हा तुमचा आजाराची शक्यता वाढते, तर मग तेव्हा प्रीमियम जेव्हा वाढलेले असतात, तर त्यासाठी ते प्रीमियम कमी ठेवण्यासाठी मग कंपल्सरी को पेमेंट पॉलिसीज मध्ये इन्क्लूड केलेला आहे. काही इन्शुरन्स कंपन्या 60 वर्षापासून करताय, काही इन्शुरन्स कंपन्या 65 वर्षापासून करताय, जे 10%, 20%, 30% आणि 50% अशा वेगवेगळ्या स्लॅब्स मध्ये, वेगवेगळ्या प्लॅन्स मध्ये आहे. एक सरकारी प्लॅन आहे जो IRDA ने कंपल्सरी सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना सेल करायला लावलाय, कमी प्रीमियम वाला. त्याला म्हणतो आपण आरोग्य संजीवनी. प्रत्येक इन्शुरन्स कंपनीला मॅन्डेटरी आहे हा प्लॅन सेल करणं. त्याचं प्रीमियमही सरकारनेच डिसाईड केलेलं आहे. त्या प्लॅन मध्ये तुम्ही
5 वर्षाचे असू द्या किंवा 60 वर्षाचे असू द्या, 5% को पेमेंट कंपल्सरी आहे. आणि प्रीमियम कमी ठेवण्यासाठी काय केलंय की प्रत्येक आजारासाठी एक लिमिट दिलेली आहे. तर असा हा को पेमेंटचा फायदा होऊ शकतो. काही लोक म्हणतात की को पेमेंट खूप जास्त होतंय, तर मग इन्शुरन्स कंपन्यांनी आता काय केलं की तुम्ही थोडं जास्त प्रीमियम भरा, तुम्हाला आम्ही को पेमेंट वेव करून देऊ. तर तसेही प्लॅन्स उपलब्ध आहेत मार्केटमध्ये आणि ते सुद्धा वापरले जात आहेत. एक नवीन वेगळा कन्सेप्ट येतो डिडक्टिबलचा. डिडक्टिबल कन्सेप्ट टॉपअप पॉलिसीच्या हिशोबाने भारतामध्ये आलाय. जर आपण US हेल्थकेअर किंवा युरोपियन हेल्थकेअर पाहिलं तर त्याच्यामध्ये रेग्युलर पॉलिसीज मध्येही डिडक्टिबल्स असतात. जसं तुमच्यापैकी काही लोक जर विदेशात फिरायला गेले असतील तर आपण ट्रॅव्हल इन्शुरन्स घेतो. तर ट्रॅव्हल इन्शुरन्स मध्ये प्रत्येक गोष्टीसाठी त्यांनी डिडक्टिबल दिलेलं आहे. डिडक्टिबलचा अर्थ काय होतो की कुठलीही गोष्ट होणार असेल तर त्याच्यातला होणारा पहिला एक पर्टिक्युलर हिस्सा हा आपल्याला बिअर करायचा आहे. म्हणजे समजा माझा हा टोटल खर्च हा एवढा आहे. एक्सक्यूज, हे आपण इरेज करूया याला. ओके, आपण इथे नवीन घेऊया. माझा हा टोटल खर्च हा असा एवढा झालेला आहे. इथे हे 0 रुपये आहे आणि इथे समजा हे आहे 1 लाख रुपये. ठीक आहे, तर खर्च माझा हा असा 0 पासून 1 लाखापर्यंत जातोय. तर समजा मी जर इथे 20,000चं डिडक्टिबल घेतलं की पहिले 20,000पर्यंत जो काही खर्च आहे तो मी करेल आणि 20,000च्या पुढचाच खर्च इन्शुरन्स कंपनीने मला द्यावा. तर त्याला आपण म्हणतो डिडक्टिबल. आता ह्या डिडक्टिबल मुळे फायदा काय होतो ना की प्रत्येक वेळेला खर्च हा डायरेक्टली 25,000 20,000च्या वरती किती असेल हे शक्यता कमी होऊन जातात. आणि मग एपिसोड्स कमी झाल्यामुळे इन्शुरन्स कंपनीला जे पे आउट करायचंय ते कमी होतं. म्हणून मग ह्या पॉलिसी ज्या असतात डिडक्टिबल वाल्या त्यांचं प्रीमियम खूप कमी राहतं. जनरली मार्केटमध्ये 1 लाख आणि त्याच्या वरच्या डिडक्टिबलच्या पॉलिसीज उपलब्ध आहेत. म्हणजे आज जर कोणी आजारी पडलं आपल्यापैकी तर सुरुवात काय होईल खर्चाची 0 पासून होईल ना. काही वेळेस हॉस्पिटलचं बिल 50,000 होईल, जसं आपण एक उदाहरण आता पाहिलं होतं सुरुवातीला 70,000 होईल. पण जर माझ्या पॉलिसीचं डिडक्टिबल 1 लाख आहे तर ते त्याच्यामध्ये कव्हर होणार नाही. म्हणजे इन्शुरन्स कंपनीला पेमेंट करायची रिस्क नाही. आणि म्हणून मग इन्शुरन्स कंपनी काय म्हणते मला तर रिस्क आलीच नाहीये, मला खर्च येतच नाही, म्हणून मग त्याचं प्रीमियम जे आहे ते कम्पॅरेटिव्हली कमी असतं. कारण की 1 लाख आणि त्याच्या वरचा खर्च वर्षभरामध्ये होणारी आजार कमी असतात. आणि म्हणून ह्या टॉपअप पॉलिसीज ज्या असतात त्या मार्केटमध्ये खूप स्वस्त असतात. परंतु मग बेसिक पहिला इनिशियल खर्च हा आपल्याला स्वतः सहन करावा लागतो. तर मग काही लोक काय करतात की आधी इनिशियल सम इन्शुअर्डची पॉलिसी वेगळी घेऊन घेतात ज्याच्यात प्रीमियम जास्त आहे आणि पुढच्या सम इन्शुअर्डच्या पॉलिसी या टॉपअप म्हणून घेतात ज्याचं प्रीमियम कमी पडतं. आणि असं कॉम्बिनेशन पॉलिसी घेतल्यामुळे मग ओव्हरऑल जो आहे खर्च कमी पडतो. नेटवर्क हॉस्पिटल म्हणजे जे हॉस्पिटल यांच्याशी टायअप झालेले असतात. सरकारने IRDA ने आता कॅशलेस एनिवेअर म्हणून कंपल्शन आणलेलं आहे. परंतु प्रॅक्टिकली ते होऊ शकत नाही. कारण की प्रत्येक रुग्णालय हे विमा कंपन्यांवर विश्वास ठेवण्यालायक नाहीये. डॉक्टर्स बोलतात आमचा विमा कंपन्यांवर विश्वास नाही, आम्ही कॅशलेस देणार नाही. तुम्हाला ट्रीटमेंट पाहिजे पैसे द्या, तुम्ही तुमचं इन्शुरन्स कंपनी जाणू, तुम्ही जाणू. त्यामुळे कॅशलेस एनिवेअर कंपल्सरी जरी केलं असलं इन्शुरन्स कंपन्यांसाठी तरी रुग्णालयांसाठी ते कंपल्सरी नसल्यामुळे हा फेल झालेला उपक्रम आहे. सम इन्शुर्ड म्हणजे आपण किती रुपयापर्यंतची पॉलिसी घेतोय. एक्सक्लुजन्स म्हणजे काय कव्हर होणार आणि टॉपअप प्लॅन आपण आता पाहिला. प्री एक्झिस्टिंग म्हणजे पॉलिसी घ्यायच्या आधी असणारे सगळे आजार. क्लेम इंटिमेशन म्हणजे जेव्हा तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आजार होतो तर तो इन्शुरन्स कंपनीला इमिडिएटली त्याच दिवशी इंटिमेट कंपल्सरी करणं आवश्यक असतं. जनरली काही लोक 2 दिवसाची वेळ देतात, काही लोक 3 दिवसाची वेळ देतात. जर आपण ते वेळेवर इंटिमेट नाही केला तर मग तो जो इन्शुरन्सचं जे अग्रीमेंट असतं त्याच्या क्लॉज मध्ये तो बसत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला तो क्लेम मिळू शकत नाही. त्यामुळे क्लेम इंटिमेशन स्वतः किंवा ज्याच्या थ्रू आपण पॉलिसी घेतली असते त्याला कळवलं की तो करून घेत असतो आणि आपली जी क्लेम आहे तो सुखरूपपणे आपल्याला परत मिळू शकतो. क्लेम सेटलमेंट म्हणजे एक तर पेमेंट किंवा रिजेक्शन, त्याच्यावर आपण बोलू थोड्या वेळानंतर. कॅशलेस म्हणजे
डायरेक्टली रुग्णालयाला पैसे जाणार. रिइम्बर्समेंट म्हणजे आपण रुग्णालयाला पैसे दिले आणि ते आपण इन्शुरन्स कंपनीकडनं मागणार. आपण पॉलिसी घेतली आणि आपण जर वर्षभरामध्ये काही क्लेम केला नाही तर इन्शुरन्स कंपनी काय म्हणते, चला तुम्ही खूप चांगले आहात, तुमचं आरोग्य चांगलं आहे, म्हणून मग इन्शुरन्स कंपनी आपल्याला नो क्लेम बोनस देते. नो क्लेम बोनस वेगवेगळ्या इन्शुरन्स कंपनीच्या वेगवेगळ्या प्लॅन्स मध्ये वेगवेगळा आहे. 5% पासून 50% पर्यंत हे नो क्लेम बोनस मिळू शकतं दर वर्षाला. परंतु एक अप्पर लिमिट इन्शुरन्स कंपन्यांनी ठरवून दिलेली असते. जे 5% दरवर्षाला देतात ते 50% पर्यंत देतात. आता याचा फायदा काय होतो की मी 10 लाखाची पॉलिसी घेतली आहे आणि समजा 10% माझं नो क्लेम बोनस आहे पॉलिसीमध्ये, तर पुढच्या वर्षी माझी पॉलिसी ऑटोमॅटिकली 11 लाखाची झालेली असते जेव्हा मी रिन्यू करतो तेव्हा. त्याच्या पुढच्या वर्षी 12 लाखाची झालेली असते, त्याच्या पुढच्या वर्षाची 13 लाखाची, पण मी प्रीमियम पे करत असतो फक्त 10 लाख. आणि त्यामुळे पॉलिसी लवकर घेणं सुद्धा हे फायदेशीर ठरतं जेव्हा आपण आजारी नसतो. कारण की मग आपण कमी प्रीमियम भरून जास्त सम इन्शुअर्डचा क्लेम पुढे जाऊन जेव्हा आवश्यकता पडणार आहे तेव्हा घेऊ शकत असतो. महागाई जास्त झाल्यामुळे प्रीमियम वाढत जातात आणि म्हणून मग त्या प्रीमियमवर नियंत्रण ठेवण्यासाठी सबलिमिट नावाचा कन्सेप्ट अनेक इन्शुरन्स प्लॅन मध्ये आहे. उदाहरणार्थ कॅटरॅक्ट. आपल्या जर मोतीबिंदू झाला तर त्याची सर्जरीचा जो लेन्स आहे तो तुम्हाला 150 रुपयालाही मिळतो आणि 70,000 रुपयालाही मिळतो. जेव्हा लोकांना डॉक्टरांना कळतं की यांच्याकडे इन्शुरन्स आहे तर ते काय बोलायचे, तो मोठावाला लेन्स वापरत, गरज आहे नाहीये तरी सुद्धा. आणि 1.5-2 लाखाचे कॅटरॅक्टचे क्लेम्सचे बिल्स यायला लागले होते. म्हणून मग जे आवश्यक आहे तेवढाच खर्च दिला जावा आणि हा जो समूहाचा पैसा आहे तो समूहामध्ये योग्य प्रकारे वापरता यावा, उगीच कोणाला तरी श्रीमंत करण्यासाठी वापरला जाऊ नये, म्हणून हा सबलिमिट नावाचा कन्सेप्ट येतो. की कॅटरॅक्ट म्हटलं म्हणजे एक 24,000 किंवा 25,000 रिझनेबल नेसेसरी खर्च आहे, त्याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही गेलात तर तो पैसा मिळणार नाही. काही सिनियर सिटीजनच्या पॉलिसीज असतात ज्या कमी प्रीमियम मध्ये दिलेल्या असतात, मोठी रिस्क असणारा समूह असताना सुद्धा, मग तिथे सुद्धा अशी सबलिमिट्स आपल्याला मिळतात. की बाबा तुम्ही नी रिप्लेसमेंट करणार असाल तर 1 लाख रुपयेच मिळतील. तुम्ही जर गर्भाशयाचं ऑपरेशन करणार असाल तर 60,000च मिळेल. हृदयाचं ऑपरेशन करणार असाल तर 2.5 लाख रुपयेच मिळतील. तर अशा हिशोबाने काय करतो आपण की एक लिमिट सेट करतो मॅक्झिमम रिस्कची, आणि त्यामुळे मग प्रीमियम इन्शुरन्स कंपन्यांनी त्या समूहासाठी कमी केलेला असतो. तर त्यामुळे पॉलिसी घेताना आपल्याला तेही पाहणं आवश्यक आहे की आपल्या पॉलिसीज कमी प्रीमियमचे आपण सिलेक्ट करतोय पण मग सबलिमिट असू शकतं. तर त्यामुळे असं नको व्हायला की पुढे जेव्हा ऍक्च्युअल खर्च येतोय तेव्हा मग आपल्याला तो खर्च करण्यासाठी स्वतःच्या खिशातून सुद्धा पैसे भरावे लागतात. रूम टाईप काही पॉलिसीज मध्ये फिक्स केलेले असतात की तुम्ही फक्त ट्विन शेअरिंग मध्येच जा किंवा प्रायव्हेट मध्येच जा. परंतु हॉस्पिटल्सने काय केलंय की हॉस्पिटल्स आजकाल पंचतारांकित हॉटेल झालेली आहेत. मग त्यांच्याकडे तुम्हाला डिलक्स रूमही मिळेल, सुपर डिलक्स रूमही मिळेल आणि इव्हन सूट रूम्सही मिळतील, लक्झरी सूट रूम्सही. परंतु आपण रुग्ण असतो, आपल्याला रुग्ण म्हणून त्या आजारावरची ट्रीटमेंट हवी असते, त्या 5 स्टार ट्रीटमेंटची आवश्यकता नसते. मग तो अनावश्यक खर्च झाला. म्हणून प्रीमियम कमी ठेवण्यासाठी आणि हॉस्पिटलच्या ह्या लोकांच्या दुःखामध्ये प्रॉफिट करायच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी पॉलिसीज मध्ये हे रेस्ट्रिक्शन आहे की आपण मॅक्झिमम कुठल्या रूम मध्ये ऍडमिट व्हावं. काही पॉलिसीज मध्ये रूम टाईप सांगून तसं रेस्ट्रिक्शन टाकलेलं आहे, काही ठिकाणी रूम रेंटवर रेस्ट्रिक्शन टाकलंय की जेवढी पॉलिसी त्याच्या 1% पर्यंत तुम्ही डेली रूम रेंट असणाऱ्या रूम मध्ये ऍडमिट व्हा. आणि जर तुम्ही त्याच्या व्यतिरिक्त ऍडमिट झालात तर मग तो जो काही खर्च असेल नुसता रूमचाच नाही तर संपूर्ण ट्रीटमेंटचा तो त्या परिभागाने आपल्याला स्वतः खर्च करावा लागतो. म्हणजे समजा पॉलिसी 5 लाखाची आहे, 5,000पर्यंतच्या रूम मध्ये मला ऍडमिट व्हायचं होतं, मी 10,000च्या रूम मध्ये ऍडमिट झालो, 1 लाखाचं बिल झालं, तर 1 लाखाचं बिल हे 5 लाखापेक्षा कमी आहे म्हणून मला वाटेल की मला इन्शुरन्स कंपनीने द्यावं. पण हे 1 लाखाचं बिल जे आहे, मी 5,000च्या रूम मध्ये ऍडमिट झालो असतो तर 50,000च झालं असतं. म्हणून मग इन्शुरन्स कंपनी काय म्हणते, बाकीचे 50,000 तुम्ही स्वतः भरा. तर संपूर्ण खर्च
फक्त रूम रेंटचा नाही, तर संपूर्ण खर्च जो आहे तो त्या अनुषंगाने परिभागाला जातो. प्रपोर्शनेट डिडक्शन त्याच्यामध्ये होतात. आणि काही पॉलिसीज आजकाल अशा आलेल्या आहेत, तुम्ही जर आरोग्य मेंटेन करत असाल तर तुम्हाला बेनिफिट म्हणून तुमच्या प्रीमियम मध्ये सुद्धा डिस्काउंट देतात. म्हणजे रोजचे तुम्ही जर 10,000 स्टेप चालणार असाल असे 280 दिवस वर्षातून, तर रिन्युअलला तुम्हाला डायरेक्ट 30% डिस्काउंटही देऊन देतील काही पॉलिसीज. अशा सुद्धा मार्केटमध्ये पॉलिसीज आल्या, कारण की त्यांना काय असतं की ओके, हे जर चांगलं आरोग्य ठेवत असतील तर मग कुठल्याही प्रकारचा खर्च येणार नाहीये, त्यामुळे मग यांना डिस्काउंट देऊ शकतो आपण. तर जे प्रीमियम असतं ते कशावर डिपेंड असतं, तर सगळ्यात डेफिनेटली पहिला फॅक्टर असतो एज. एज मध्ये जर तुम्ही पाहाल तर दर 5 वर्षांनी यांचे प्रीमियम हे 20 ते 25% वाढतात, फिक्स्ड. म्हणजे पहिला स्लॅब हा जनरली 35 वर्षापर्यंतचा असतो, की शून्य म्हणजे 1 वर्षाचं असू द्या किंवा 35 वर्षाचं फिक्स प्रीमियम आहे. त्याच्यानंतर 36 ते 40, 41 ते 45, 46 ते 50, 51 ते 55, 56 ते 60, 61 ते 65, 66 ते 70, 71 ते 75, 76 ते 80 आणि 80च्या वरती असे स्लॅब्स आहेत. आणि जेव्हा सुद्धा हा एजचा स्लॅब चेंज होतो तेव्हा रिस्क वाढलेली असते क्लेम यायची. तर यांचे जनरली थंब रूल आहे की प्रीमियम 20% वाढतात. त्यामुळे आज पॉलिसी घेताना प्रीमियम जरी कमी असलं तरी आपल्याला हे लक्षात ठेवायचं असतं की जेव्हा आपण त्या वयात जाऊ तेव्हा त्याचं प्रीमियम एवढं राहील तर ते आपण भरू शकू का. नाही तर मी आजकाल लोकांना पाहतो मार्केटिंग करण्यासाठी सांगतात की तुम्ही 50 लाखाची पॉलिसी घेऊन घ्या. ठीक आहे, घेऊन घेतील, पण आजचं त्याचं प्रीमियम पे करता येतंय. जेव्हा आपण ऍक्च्युली 60 वर्षामध्ये जाणार असतो तेव्हा ते प्रीमियम भरायची आपली कॅपॅसिटी राहणार आहे का, कारण की आपण रिटायर झालेलो राहू. तर त्या हिशोबाने आपल्याला प्रॉपर प्लॅनिंग करूनच पॉलिसीज घ्यायला पाहिजे. आणि 4 वर्षातून एकदा इन्फ्लेशनच्या हिशोबाने IRDA इन्शुरन्स कंपनीजला त्यांचे प्रीमियम चेंज करायची परवानगी देते. कारण की आज जो खर्च आहे तो 4 वर्षांनी बदललेला राहू शकतो. तर परत इन्शुरन्स कंपन्या IRDA ला ऍप्लिकेशन देतात, त्यांचं नवीन प्रीमियम चार्ट जो ऍक्च्युअली असतो त्याच्याकडनं साइन ऑफ करून घेतलेलं असतं आणि त्या हिशोबाने तेव्हा प्रीमियम वाढतात. त्यामुळे एक 5 वर्षात दोनदा प्रीमियम आपले वाढतात. एकदा जो वाढ असते ती IRDA परमिटेड प्रीमियमची ती कमी असते इन्फ्लेशन रिलेटेड असल्यामुळे, 5 ते 8%. आणि एकदा जी असते ती स्लॅब चेंज झाल्यावर असते, ती एक 20 ते 25% प्रीमियम तेव्हा वाढू शकतं. तर समरीमध्ये मी हेच सांगेल की आपल्याला जो सगळ्यात मोठा फायदा हा आहे की कितीही खर्च झाला तरी तो रुग्णालयाचा जो काही खर्च आहे तो आपल्याला ह्या मेडिकल इन्शुरन्स मधनं कव्हर करता येऊ शकतो. त्यामुळे आपल्याला आपल्या आवश्यकतेनुसार आणि आपल्याला किती पेमेंट करता येऊ शकतं त्या हिशोबाने आपल्याला प्लॅन सिलेक्ट करायला पाहिजे. भलेही मार्केटमध्ये एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे ऍड-ऑन्स उपलब्ध आहेत तरी सुद्धा. आणि जेव्हा क्लेम येतो तेव्हा सगळं काही आजकाल मोबाईलवर चालतं, डिजिटल वर्ल्ड आहे. आपल्याला जर पॉलिसी घ्यायचीच आहे पण प्रीमियम जास्त वाटतंय तर मग प्रीमियम कमी करण्यासाठी आपण ऍड-ऑन्स कमी करू शकतो, किंवा मग आपण पॉलिसीज मध्ये कोपेमेंट किंवा डिडक्टिबल्स टाकू शकतो. मोर दॅन 1 इयरचं आपण प्रीमियम पे केलं तर तेव्हा आपल्याला डिस्काउंट मिळतं, प्लस फॅमिली डिस्काउंट सुद्धा आहे. काही मिथ्स आहेत पॉलिसी बद्दल की पॉलिसी ही फक्त सिनियरसाठी असते, तर असं नाहीये. पॉलिसी ही सगळ्यांसाठी असते. कोणालाही कधीही कुठलाही आजार उद्भवू शकतो. परवाच एक बातमी ऐकली की 21 वर्षाची मुलगी जिचे आई वडील IAS IPS आहेत हॉस्टेलमध्ये झोपली आणि तिला हृदयविकाराचा झटका आला आणि ती हे जग सोडून चालली गेली. तर कोणाला कधीही आवश्यकता पडू शकते. जर मला आजार आहे तर मला इन्शुरन्स मिळणार नाही, तर तसं काही नसतं. आजार जरी असले तरी आपण इमानदारीने ते इन्शुरन्स कंपन्यांना सांगायचे असतात. इन्शुरन्स कंपनी त्या हिशोबाने आपल्याला प्रीमियम कोट करते आणि आपल्याला वेटिंग पिरियड लावून ते आजार कव्हर करता येऊ शकतात. प्लॅन घेतल्या घेतल्या दुसऱ्या दिवशी क्लेम मिळेल का, तर नाही. 30 दिवसाचं वेटिंग पिरियड असतं अपघाती व्यतिरिक्त. ग्रुप इन्शुरन्स सफिशियंट आहे. अनेकांची मुलं बोलतात अरे पप्पा तुम्ही कशाला टेन्शन घेताय, माझी कंपनी देते ना त्याच्यात मी तुम्हाला कव्हर केलंय. पण कंपन्या आज देतायत
उद्या देतील याची गॅरंटी नाही. कारण की शेवटी कंपन्यांचं सुद्धा एक बजेट असतं. त्यांचं जर बजेट संपलं तर मग ते इन्शुरन्स कमी करू शकतात किंवा त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशनल देऊ शकतात. आणि मुलाने जर कंपनी सोडली किंवा कंपनी बदलली, पुढच्या कंपनीमध्ये तुम्हाला इन्शुरन्स राहील याची गॅरंटी नाही. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःचं वेगळं इन्शुरन्स कधीही करून ठेवलेलं योग्य असतं. मी नेहमी सगळ्यात स्वस्त प्लॅनच घ्यायला पाहिजे तर नाही. जसं मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं, प्रत्येक स्वस्त वस्तू त्याच्या मागे पूर्ण सायंटिफिक प्लॅनिंग आहे, कॅल्क्युलेशन्स आहेत, लिमिट्स टाकलेले आहेत, को पेमेंट्स टाकलेले आहेत, डिडक्टिबल टाकलेले आहेत. तर त्या हिशोबाने तो खर्च कमी केलेला असू शकतो. आता आपण एक पर्टिक्युलर पार्किन्सन्स रिलेटेड बोलूया. कारण की हा जो आपला ग्रुप आहे हा पार्किन्सन्स रिलेटेड आहे. तर पार्किन्सनला पॉलिसी मिळेल का? तर येस, मार्केटमध्ये पॉलिसी आहे, पण वय 65 पेक्षा जास्त झालेलं नको पॉलिसी घेताना. पॉलिसी घेतल्यावर आयुष्यभर चालू राहील. तर पॉलिसी घेताना वय जे आहे ते 65 पेक्षा कमी असावं. आणि पॉलिसी जी आहे, आजार कधीही होऊ शकतो, त्यामुळे तुम्ही ही पॉलिसी कधीही घेऊ शकतात. कारण की याच्यामध्ये ऑलरेडी आजार झालेले असतात, त्यामुळे ह्या पॉलिसीचं प्रीमियम जास्त आहे, जे तुम्ही आता इथे प्रेझेंटेशन मध्ये पाहताय. असं नाही की अरे बापरे एवढ्या महाग पॉलिसीज मी कसं घेणार, तर तसं नसतं ते. पॉलिसीज वेगवेगळ्या आहेत. पार्किन्सन साठी हा स्पेशल प्लॅन आहे जो मार्केटमध्ये अवेलेबल आहे, जो मी आता इथे दाखवतोय. जर आपल्याला अजून झालेलं नसेल, जसं आपल्या परिवारातल्या बाकी लोकांना झालेलं नाहीये, तर त्यांचे प्रीमियम कमी राहतील. ह्या प्लॅन मध्ये कंपल्सरी 20% को पेमेंट आहे. म्हणजे 1 लाखाचं बिल झालं तर 20,000 आपल्यालाच भरायचे. उरलेले जे आहेत 80,000 ते इन्शुरन्स कंपनी भरणार आहे. पण आपल्याला जर ते को पेमेंट भरायचं नसेल तर ते को पेमेंट वेवर करायचं असेल तर त्याचं सुद्धा मग ऑप्शन आहे, पण प्रीमियम जास्त घेतात त्यासाठी. तर हे एज प्रमाणे तुम्ही इथे पाहू शकतात की आपल्याला 4 लाखासाठी आणि 5 लाखासाठी किती प्रीमियम येऊ शकतं. लगेच प्रश्न येऊ शकतो, बाप रे वर्षाला 2 लाख रुपये प्रीमियम आणि तेही फक्त 5 लाख कव्हरसाठी, कसं परवडणार? पण जे आपण 2 लाख रुपये प्रीमियम पाहतोय ते 80 वर्षाच्या वरती पाहतोय. 80व्या वर्षानंतर शक्यता अशी असते की आपल्या 12 महिन्यापैकी 1 महिना आपण कुठल्या ना कुठल्या कारणाने रुग्णालयात असतो किंवा रुग्ण रिलेटेड काही ना काही खर्च आपला चालू असतो. आणि तो खर्च जो आहे तो दरवर्षी 2.5-3 लाख रुपये 4 लाख रुपये हा वर्षाचा चालू असतो. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट 2 लाखाची जरी ती दिसत असली तरी ऍक्च्युअल त्याचे जे रिटर्न्स असतात ते त्यापेक्षा जास्त असू शकतात. सो इट्स अ विन विन सिच्युएशन. आणि आपल्याला माहित नसतं की पुढे काय होणार आहे. अनेकदा पॉलिसीचं प्रीमियम जे आहे ते आपल्याला पॉलिसी घेताना भरावं लागतं, पण काही लोक भरू शकत नाही. आणि ही पॉलिसी स्पेसिफिकली पार्किन्सन साठी उपलब्ध केल्यामुळे इन्शुरन्स कंपन्यांनी याच्यात इन्स्टॉलमेंट फॅसिलिटी दिली आहे की तुम्ही क्वार्टरली पेमेंट पे करा किंवा हाफ इयरली करा. पण मग जसं मी बोललो थोड्या वेळापूर्वी, नथिंग कम्स फ्रॉम फ्री, तेव्हा प्रीमियम जे आहे ते 2% आणि 3% वाढलेलं असतं. याच्यात एक स्पेसिफिक आहे की आपण पार्किन्सन्स डिक्लेअर करून पॉलिसी घेतो, त्यामुळे वेटिंग पिरियड हे 2च वर्ष आहे. बाकी आजारांसाठी 4 वर्ष राहील प्री एक्झिस्टिंग, पण पार्किन्सन साठी 2च वर्षाचं वेटिंग पिरियड राहणार आहे. आणि त्यामुळे सुद्धा ह्या प्लॅनचा जो खर्च आहे तो कम्पॅरेटिव्हली जास्त आहे. तर हे मी प्रेझेंटेशन इन एनी केस शेअर करणार आहे, तर त्याच्यात तुम्ही हे सगळं वाचू शकतात. 2 वर्षाचे जे आजार मी बोललो जनरली, तर हे सगळे आजार त्याच्यामध्ये जनरली असतात जे कव्हर होत नाही. हेम्ब्रॉइड, कॅट्रॅक्ट, हर्निया, हायड्रोसिल वगैरे. तर हे जस्ट मी एक प्रेझेंटेशन हिशोबाने काय म्हणूया समजावं म्हणून बनवलेलं आहे. हे तुमच्यासाठी नेहमीसाठी तुमच्याकडे राहील. तर तुम्ही याच्यात हे कधीही पाहू शकता, तुमच्या परिवारातल्या बाकी लोकांशी डिस्कस करू शकता. मी माझा व्हॉट्सअप नंबरही शेअर करतोय, तर मला व्हॉट्सअपवर तुम्ही काहीही क्वेरीज कधीही पाठवू शकता. तुम्हाला पॉलिसी घ्यायची असेल, इन्फॉर्मेशन शेअर करा. आय विल अरेंज फॉर द पॉलिसीज टू बी टेकन फॉर यू. माझं युट्यूब चॅनलही आहे, तर यू कॅन सबस्क्राईब टू द युट्यूब चॅनल ऑल्सो. त्याचे सुद्धा डिटेल्स या स्लाइडवर आहेतच. कारण की शेवटी हे शरीर आहे, हे भौतिक शरीर आहे,
भौतिक आपल्या ह्या वर्ल्ड मध्ये आहे, मटेरियल वर्ल्ड मधलं हे मटेरियल शरीर आहे. परंतु हे शरीर जे आहे ते खूप यत्नानंतर मिळालेलं आहे. जसं भगवान श्रीकृष्ण स्वतः म्हणतात, बहुनाम जन्मनामंते, की अनेकानेक जन्मानंतर आपल्याला मनुष्य शरीर मिळालेलं असतं आणि त्या शरीरामध्ये आपला हा प्रवास चालू असतो. त्यामुळे आपली जबाबदारी असते की आपण आपल्या शरीराची काळजी सुद्धा घेणं आवश्यक आहे. कारण की शरीर जर आपण योग्य ठेवलं तरच आपण आपलं जे मन आहे ते केंद्रित करू शकतो आणि मनुष्य जन्माचा जो अंतिम उद्देश आहे त्या उद्देशाकडे आपला प्रवास जो आहे तो योग्य रीतीने चालू राहू शकतो. त्यामुळे कुठल्याही प्रकारची आर्थिक अडचण येऊ नये, टेन्शन येऊ नये आणि ह्या शरीराला योग्य ठेवून आपली जी मनःशांती आहे ती राहावी, यासाठी सुद्धा आरोग्य विमा आवश्यक आहे. एवढं बोलून मी माझे म्हणजे दोन नाही, खूप अनेक शब्द आहेत ते थांबवू इच्छितो आणि तुम्हाला लेट अस हॅव अ ओपन फोरम. कोणाला काही प्रश्न असेल मनात ठेवू नका, ओपनली विचारा, ही माझी विनंती आहे. प्लीज आस्क द क्वेश्चन्स. कुणाला आता प्रश्न विचारायचे असतील तर सरांना तुम्ही आता विचारू शकता प्रश्न. हो. मला विचारायचंय, उमेश सलगर. हा. मी पार्किन्सन पेशंट आहे, माझं वय वर्ष 60 आहे. ओके. पण मला जर 5 लाखांनी काही होत नाही सर. 10 लाख वगैरे पुण्या मुंबईत लागतात आणि को शेअर जर आम्ही भरायचं म्हणजे तर आम्हाला खूपच भुर्दंड पसतो. मिनिमम 10 लाख सम इन्शुर्डला आम्हाला केवढी प्रीमियम बसते तुम्ही बघितलंच. 5 लाखाला 2 आता 60 अँड अबाव म्हटल्यावर ते साधारणपणे 1.5-2 लाख जातं वर्षाला. म्हणजे 3 लाख वर्षाला झाले. 10 लाखाचे 3 ते 4 लाख रुपये प्रीमियम भरावं लागतं. तर माझी अशी एक विनंती आहे, तुम्ही एवढे शिकलेले फेलो आहात, LLB आहात, आमच्या सगळ्या सिनियर लोकांच्या वतीनं गव्हर्नमेंटला काही IRDA ला एखादं लेटर पाठवून किंवा एस्पेशली हे पार्किन्सन हा डिसेबिलिटी डिसीज आहे. इट्स अ डिसेबल. पण डिसेबल लोकांसाठी जे काही डिस्काउंट कन्सेशन आहे ते आम्हाला त्यांनी द्यावं. कारण डिसेबिलिटीला इन्शुरन्समध्ये थोडंफार कन्सेशन दिलं जातं काही आजारामध्ये. गव्हर्नमेंटमध्ये ट्रीटमेंटमध्ये पण देतात गव्हर्नमेंटच्या हॉस्पिटलमध्ये. तर ते आम्हाला प्रीमियम मध्ये द्यावं. त्यामुळे आम्ही मानाने ते ट्रीटमेंट घेऊ आणि इन्शुरन्स पॉलिसी अभिमानाने मिळवू. आम्हाला थोडंसं डिस्काउंटेड प्रीमियम पाहिजे. आणि हे खूप फार होते सर. यू ऑल्सो अग्री दॅट की आफ्टर 60 आम्ही एक तर आमच्या पेन्शनवर अवलंबून असतो किंवा मुलांवर अवलंबून असतो म्हणजे प्रीमियमसाठी. मग ह्या सगळ्या तुटपुंज्या सोर्स मधनं मुळात आमची ट्रीटमेंट महागडी, आमची औषधं महागडी आणि पुन्हा इन्शुरन्ससाठी कोण पैसे भरणार, हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे सर. म्हणजे बोलायला किती गोड वाटलं, छान वाटलं, विन विन सिच्युएशन तुम्ही म्हणालात, पण वस्तुस्थिती अशी आहे, 80% मध्यमवर्गीय लोक कसे बसे ते वर्षभर RD करतात आणि मग वर्षाचा प्रीमियम भरतात. वर्षभर ते रिकरिंग करत असतात सेव्हिंग आणि मग भरतात. समहाऊ दे मॅनेज. तर तसं न करता थोडं गव्हर्नमेंट कडनं काही तुम्हाला जसं मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोललो, हा. आधीपर्यंत जर तुम्ही पाहिलं मागच्या वर्षापर्यंत, होय सर, तर डिसॅबिलिटी असल्यामुळे क्लेम यायची रिस्क जास्त. बरोबर आहे. होय फॉर होय, एक्झाम्पल, चान्सेस ऑफ फॉल आर व्हेरी हाय. हाय 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 बरोबर रिस्क आहे. कॅटेगरी देतो, व्हेरी हाय हाय रिस्क रिस्क. कॅटेगरी. आणि फॉल म्हटलं म्हणजे फ्रॅक्चरचे चान्सेस जास्त. हो सर, बरोबर बॅलन्स जातो. आहे. इंजुरीजचे चान्सेस जास्त. हेड इंजुरी, येस हेड येस सर, इंजुरी तर समजा दूर ठेवूया, एक सिंपल येस फ्रॅक्चरचा जरी आपण विचार केला तरी हा जो समूह असतो, ग्रुप असतो, याच्यामध्ये जे आहे ते क्लेम्स वाढतात. आणि जसं मी होय, थोड्या वेळापूर्वी बोललो की कॉस्ट विमा वाढते. काय करतंय, विमा बिझनेस नाहीये. विमा समूहाचा पैसा समूहातील त्या दुर्दैवाने ज्याला आवश्यकता गरज पडली आहे त्या व्यक्तींसाठी वापरतोय. तर इथे एक्झॅक्टली. रिस्क जेवढी आहे ह्या ती इट विल ग्रुपची, डिवायडेड इंटू सो मेनी पर्सन. एक्झॅक्टली. तर आणि त्यामुळे मला आता अजून सध्या त्याला प्रॉब्लेम ऍड काय करायचं, होतो ना, वन की मोर आपण थिंग आय वॉन्ट टू ऍड सर, की आपल्या कल्याणकारी योजना ज्या आहेत, या गव्हर्नमेंटच्या 4 कंपन्या आहेत सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, न्यू इंडिया, नॅशनल, युनायटेड आणि यांनी तरी निदान बाबा एक सोव्हर्जिन कंट्री आणि प्रॉफिट कमी असणाऱ्या अशा आहेत. त्यांनी लॉस दाखवतात भरपूर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला. तर त्यात हाही थोडस दाखवून आम्हाला थोडं कन्सेशन दिलं प्रीमियम आयडियली मध्ये द्यायला पाहिजे. आणि द्यायला पाहिजे. तिथेच आपलं एक्झॅक्टली. जे पार्किन्सन्स असोसिएशन ऑफ इंडिया आहे येस सर. त्यांच्यातर्फे हे जे आहे एक रिप्रेझेंटेशन दिलं गेलं होतं, IRDA ला सुद्धा दिलं गेलं होतं. येस सर, येस सर. बट देन आजच्या तारखेला गव्हर्नमेंट कंपन्या ऑलरेडी लॉसेस मध्ये, त्यामुळे ते प्रीमियम उलट वाढवतात. इनफॅक्ट काही गव्हर्नमेंट कंपन्यांना सांगितलं वाढवलं गेलंय, परवा, वाढवलं त्यांनी. हा, आता काही बीजेपी गव्हर्नमेंट गव्हर्नमेंट आल्यावर कंपन्यांना तर जबरदस्त वाढवलं. इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही बिझनेस बंद करा.
2007 मध्ये पॉलिसी मेडिक्लेम अशी होती की 60 वर्षापर्यंत प्रीमियम वाढत होतं. 60 नंतर स्टँड स्टील होतं सर, हो प्रीमियम वाढत नव्हतं. हो 60 ते 80च्या लोकांना सरसकट एकाच प्रीमियम मध्ये कव्हर केलं जायचं. येस मग आम्हाला कौतुक वाटलं की बाबा ह्यांनी 60 नंतर वाढवली, पण हळूहळू तिथेही वाढवलं. आणि हो आम्ही जो आता सिनियर आता 70 नंतर ते स्टँड स्टील केलेलं आहे हा इन्शुरन्स कंपन्यांनी. आणि ही जी येस पार्किन्सनचा जो मी आता एक प्लॅन दाखवला तुम्हाला, त्याच्यात हो 80 नंतर तो स्टँड स्टील झालेला आहे. थँक्यू. तुमचा पण ते पहिला प्रीमियम प्रश्न जो होता हा की आजकाल खर्च खूप जास्त होतोय, 5 लाखाची पॉलिसी सफिशियंट नाही होणार, तर होय सर, त्याच्यावर मी तुम्हाला फक्त एवढं सांगेल की आपण ट्रीटमेंट घेण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार असतो. होय सर, त्यामुळे आपल्याला जर ट्विन शेअरिंग मध्ये जरी ट्रीटमेंट घेतली तरी ती सफिशियंट असते. होय सर, होय. आणि जर आपण ट्विन शेअरिंग मध्ये जर पण हा डोमिसिलरीला पुन्हा रिस्ट्रिक्शन्स येतात सर. हा मध्ये काय झालं, कोविड मध्ये बेड अवेलेबल नव्हत्या. हा आम्ही स्पेशल रिक्वेस्ट करून बाबा देर इज नो, प्लीज अलावस फॉर डोमिसिलरी. तर हा डोमिसिलरीला बऱ्याच त्यांनी रिस्ट्रिक्शन्स करून ठेवल्या. हिप्टानी म्हणा किंवा सगळ्या टीपीए कंपन्यांनी आम्हाला सांगितलं एवढं एवढं देणार कव्हर, बाकी कव्हर देणार नाही. नाही नाही नाही, डोमिसिलियरीचा स्पेशल क्लॉज आपल्याकडे 1987 पासून आहे हा आणि तो हक्क आहे. जर कोणाला तेच मिळाला नसेल तर दे कॅन इवन अप्रोच ओम्बड्समन इवन नाव आणि गेट येस द सर. क्लेम्स पास. एस्पेशली इन्शुरन्स पार्किन्सन्स मध्ये काय होतं, पेशंटला हलवणं शक्य नसतं. हो पेशंट डिसेबल्ड होतो ना, म्हणून मग हो त्यावेळेला डोमिसिलरी ट्रीटमेंट ही अत्यावश्यक ठरते काही वेळा. हो मिळते ना मग तेव्हा. कारण की त्याच्यामध्ये डोमिसिलियरीसाठी क्लॉज तोच असतो हो की सर, एक तर हॉस्पिटलमध्ये बेड नाहीयेत किंवा होय, पेशंटची सिच्युएशन अशी आहे की तो हॉस्पिटलला जाऊ शकत नाही. येस तर ह्या सर. दोनपैकी कुठलाही क्लॉज सफिशियंट झाला तर तो क्लेम डोमिसिलियरी मध्ये पे करायचा असतो अप टू सम इन्शुअर. अप टू सम इन्शुअर्ड, पण त्यात काही रिस्ट्रिक्शन्स नाहीत ना, किंवा काही एक्सक्लुजन्स नाहीत ना. नाही, जे काही तुमचं जनरली रिक्वायर्ड ट्रीटमेंट असते, जे हो, हॉस्पिटलमध्ये होणार असते ती घरात करावी. जसं हॉस्पिटलचं बिल असतं तसं हे बिल बनणार. म्हणजे अटेंडिंग नर्स वगैरे सगळं त्यात कव्हर होतं. अटेंडिंग नर्स नाही, नर्स कव्हर होईल. एक्झॅक्ट, अच्छा. 24 आवर अटेंडंट नाही कव्हर होणार. नाही होत कारण हॉस्पिटलची सिच्युएशन तिथं नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे राऊंड So द it is क्लॉक नर्सिंग. domiciliary. It is domiciliary. So nursing ओके, expenses will get covered. Doctor visit charges will get covered. बट इट इज रिस्ट्रिक्टेड टू सर्टन हा आवर्स ओनली. लोक काय करतात की फायदा घ्यावा म्हणून अटेंडंट ठेवून घेतात की हो पूर्ण सर, काळजी घ्या म्हणून. जसं त्याला नाही करू. हॉस्पिटलचं आहे तसं घरी जर आपण ट्रीटमेंट चालू ठेवली तर तसा क्लेम मिळतो आपल्याला. बरोबर, त्यामुळे म्हणून ते थोडं इव्हन कमी 5 लाखाची पॉलिसी जी आहे आजच्या तारखेला सफिशियंट आहे पुढच्या 6-7 वर्षापर्यंत. हो सर. पण कॉस्ट मेट्रो सिटी मध्ये कॉस्ट नाही, खूप वाढते सर. इव्हन मेट्रो सिटी मध्ये तुम्ही जहांगीरला जाऊन ट्रीटमेंट घ्या, रुबीला जाऊन ट्रीटमेंट घ्या, काही प्रॉब्लेम नाही, पण ट्विन शेअरिंग मध्ये घ्या. ट्विन माझ्या शेअरिंग. आजीला जेव्हा आजारी होत्या मी जनरल ओके, वॉर्ड मध्ये ऍडमिट केलं होतं. दो आय नाही वॉज द काय रेव्हेन्यू हेड ऑफ द हॉस्पिटल. बिकॉज आय न्यू की मला आवश्यक काय आहे, ट्रीटमेंट आहे. मला नॉट आवश्यक येणारा राहणं. ॲम्बियन्स नाही. बरं ॲम्बियन्स इज आपण नॉट काय इम्पॉर्टंट फॉर मी. तिथं काय आपण पिकनिकला जात नसतोच आहे. एक्झॅक्टली. येस सर, त्यामुळे येस सर. आपल्याला जाऊन ट्रीटमेंट घ्यायची, घरी यायचंय, बाकी मग 60 दिवसापर्यंतचा खर्च पॉलिसीमध्ये कव्हर होतोच आहे माझा. सो दॅट इज वाय क्लेम पॉलिसी इज इम्पॉर्टंट. कारण की आता इव्हन आता तुम्ही 60 वर्षाचा विचार केला विदाउट को पेमेंट आपलं प्रीमियम 65,000 जाणार आहे एक्सक्लुडिंग जीएसटी. हो सर, हो. ठीक आहे, पण हीच जर पॉलिसी तुम्ही 10 वर्षापूर्वी घेतली असती जेव्हा पार्किन्सन डिटेक्ट झालेलं नव्हतं, तर आजच्या तारखेला 60 वर्षाच्या वरचं प्रीमियम जे आहे मार्केटमध्ये 5 लाखासाठी ते 25,000 चालू आहे. पण मी आता 30,000 भरतो 40 लाखाच्या फ्लोटर मध्ये. हा माझी ते सून 5 मुलगा प्लस. हा म्हणून ते मी एक 30,000 एक्झाम्पल दिलं रुपये, फक्त. 30,000 एक्झाम्पल. भरतो कोण. हो, एक आणि आय एम एक्झाम्पल. कवर्ड फ्रॉम सिन्स लास्ट 30 इयर्स सर. बीइंग अ येस. इन्शुरन्स एम्प्लॉई, आय हा एम कवर्ड फॉर सिन्स लास्ट 30 इयर्स. पण येस. ग्रॅज्युअली प्रीमियम वाढतच जाते हो सर. हा प्रीमियम वाढणार सर. अप टू द एज ऑफ 70 इयर्स इट विल इन्क्रीज. आफ्टर 70 इयर्स इट इज स्टॅटिक. आपण ओके, जरा वेळेकडे पण लक्ष ठेवूया हा. हो हो सलगत ओके सर. उमेशजी. आणि टीपीएची क्लेम सर्व्हिस एक तेवढी सॅटिस्फॅक्टरी नाहीये सर. ते तुम्ही एक मला टीपीए कळतं. चेंज करू शकता. एमडी इंडियाला टीपीए म्हणून सिलेक्ट करा. ओके, एमडी इंडियाचं खरंच चांगलं आहे का? ओके सर, एमडी थँक्यू इंडिया सर. बेस्ट टीपीए इंडिया मधला. ओके, ओके सर, थँक्यू, थँक्यू. ठीक आहे, दुसऱ्या पुढच्या कोणाला वेळेस शंका? रिन्युअलच्या वेळेस एमडी इंडियाला टीपीए म्हणून सिलेक्ट करून घ्या. ओके सर, थँक्यू सर. चालेल. थँक्यू सर, सो काइंड ऑफ यू. डेफिनेटली. श्रद्धा मॅडम काही बोलू इच्छित हा होत्या. हा हा. श्रद्धा, श्रद्धा विचार तू.
म्यूट आहेत. ऐकू येत असेल पण श्रद्धा ताई श्रद्धा त्यांना ताई अनम्यूट करावं लागेल. हा तर तर टीपी आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये काही फ्रॉड होऊ शकते का? टीपी आणि इन्शुरन्स कंपनीमध्ये जसं टीपी आहे मीडिएटर आणि इन्शुरन्स कंपनी आहे आणि पेशंट आहे, या तिघांमध्ये टीपीए कंट्रोल करतो याला, तर टीपीए काही खोटा बोलून क्लेम रिजेक्ट करू शकतो काय? नाही. नाही. गव्हर्नमेंटच्या IRDA इन्स्ट्रक्शन प्रमाणे कुठलाही क्लेम रिजेक्शनची ऑथॉरिटी ही फक्त इन्शुरन्स कंपनीची आहे. कुठलाही टीपीए कुठलाही क्लेम रिजेक्ट करू शकत नाही. आणि कुठलाही क्लेम रिजेक्ट झाला तरी तो रिकन्सिडर करून घ्यायची पूर्ण ऑथॉरिटी ही इन्शुर्ड पर्सन कडे असते. जर तुम्हाला ते डिसॅटिस्फाईड वाटलं तर आपण इन्शुरन्स कंपनीला अप्रोच करतो. इन्शुरन्स कंपनीने सुद्धा निर्णय आपल्या बाजूने नाही दिला तर आपण ओम्बड्समन मध्ये जाऊ शकतो आणि ओम्बड्समन मधनं आपण आपल्या बाजूने निर्णय घेऊ शकतो. ओम्बड्समनचा निर्णय जर आपल्याला योग्य नाही वाटला तर मग आपण सिव्हिल कोर्टमध्ये केस फाईल करतो. प्लस जो मनस्ताप वगैरे झालेला एवढा असतो त्याच्यासाठी आपण वेगळे कम्पेन्सेशन सुद्धा क्लेम करू शकतो. केसेस वगैरे देण्यासाठी कुठं टाइम आहे सगळं? नाही, मला तुम्ही असं जर काही घडत असेल तर कधी कॉन्टॅक्ट करा. आय विल बी देअर टू हेल्प यू. तुमचा मोबाईल नंबर द्या. तर माझी नॅशनल इन्शुरन्सची पॉलिसी आहे. हा, मागील 12-13 वर्षापासून पॉलिसी आहे माझी. ओके. सध्या 65 वय झालेलं आहे आणि 48,000 रुपये प्रीमियम येतोय मला. ओके. वय किती आता सध्या? 64. 64. त्यामुळे तुम्हाला पॉलिसी चेंज करायचा चान्सही आता उरलेला नाहीये. अगोदर बँक ऑफ इंडियाच्या थ्रू पॉलिसी होती ती, हा, ती बँक त्यांनी बंद इन्शुरन्स केली. पॉलिसी. त्यांनी बंद केली, तर त्यांनी काही दुसऱ्या ह्याच्यात डायव्हर्ट केली ती पॉलिसी. हो आणि ह्या पॉलिसीमध्ये सर्व कोविड वगैरे सर्व येते असं म्हटलं त्यांनी. हो. आता परत जसं मी थोड्या वेळापूर्वी ग्रुप शब्द वापरला होता की एकदम एकट्ठा मोठा समूह मधनं भरपूर पॉलिसी सेल करता येऊ शकतात म्हणून प्रीमियम कमी करतात. तर तसंच ह्या बँक इन्शुरन्स पॉलिसीज होत्या की इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या बँकेशी टायअप केलेल्या आहे आणि बँकवाले त्यांच्या सगळ्या कस्टमर्सला त्या पॉलिसी द्यायच्या. ते इन्शुरन्स कंपनीला हेडेक कमी. एकच पॉलिसी द्या आणि सगळ्या सेल होऊ जातात. जबाबदारी त्या बँकेची सगळी काही त्यांची, म्हणून मग प्रीमियम त्याच्यात मध्ये कमी होते. परंतु बरोबर ओव्हर अ आहे. पिरियड ऑफ टाइम कमी प्रीमियम केल्यामुळे लॉसेस व्हायला लागलेत. म्हणून ह्या बँकांसोबतचं टायअप काही इन्शुरन्स कंपन्यांनी बंद केलं. बरोबर पहिला आहे. पार्ट. आणि दुसरा पार्ट, काही बँकांना दुसऱ्या इन्शुरन्स कंपन्यांनी जास्त कमिशन देऊ केलं म्हणून त्या बँकांनी ह्या इन्शुरन्स कंपन्यांची टायअप बंद केलं. तर दोघी गोष्टी घडल्यात एकाच वेळेला मार्केटमध्ये. मग अशा वेळेस बरोबर. इन्शुरन्स कंपनी काय म्हणते, बाबा तुम्ही आमचे कस्टमर होतात, आमचा जो रेग्युलर रिटेल प्लॅन आहे त्याच्यामध्ये आता तुम्ही जा, रेग्युलर जसं लोक प्रीमियम भरतात तसं तुम्ही भरा. म्हणून मग ते प्रीमियम आपल्याला वाढलंय असं वाटतं, पण ऍक्च्युली प्रीमियम ते वाढलेलं नसतं. म्हणून कधी बँक इन्शुरन्सच्या पॉलिसीज जनरली मी घ्या म्हणून रेकमेंड करत नाही, अनलेस की वय 70च्या वरती आहे. पहिल्यांदा इन्शुरन्स घेताय आणि वय ऑलरेडी 70 झालेलं आहे, मग अशा लोकांना मी सांगतो की तुम्ही बँक इन्शुरन्सच्या पॉलिसी घ्या, आणि तिथे ते प्रीमियम कमी नाही, राहणार असतं. माझी तर 40 वर्षा मी 40 वर्षाचा होतो तेव्हापासून बँक ऑफ इंडियाची पॉलिसी होती. आणि ते आता ती 5 वर्ष झाले ती त्यांनी वेगळी केली त्याला, ती हो बंद झाली म्हणून. हो, ते बंद केलं. म्हणून तर म्हटलं ना, बँक ऑफ इंडियाचं बँक ऑफ इंडियाच नाही, कुठल्याही बँकेच्या पॉलिसी मी यंग लोकांना रेकमेंड करत नाही. अच्छा. आणि जेव्हा अजून आपल्याला ऍक्च्युअल गरज असते तेव्हा हा टायअप संपतो आणि मग आपण अडचणीमध्ये अडकतो. त्यावेळेस पुष्कळ स्वस्त होती, 2-2.5 हजार रुपयात काही 3-4, हो 4-5 लाख रुपयाचे होते ते. आणि हो 2-2.5 रुपयामध्ये कमीत कमी 50,000चा खर्च कव्हर होत होता. हो. आणि बँकवाल्यांनी म्हटलं लोकांनी पैसे फार कमवले म्हणून हे बंद करून टाकले. हम्म. आपण अजून एखादा क्विक प्रश्न घेऊया, नाहीतर म्हणजे तसे प्रश्न विचारण्यासारखे खूप आहेत ऍक्च्युअली, पण वेळ जरा मला सरांचा हे घेतल्यासारखं वाटतंय. सर, मला एकच प्रश्न होता की डेंटल एक्सपेन्सेस ओके. पॉलिसीमध्ये डेंटलचं कसं असतं की जर ऍक्सिडेंटमुळे जर तुमचा काही आजार झाला डेंटलचा,
तर त्याचे क्लेम तुम्हाला मिळतील. कारण की पॉलिसीज ज्या मी आपण सुरुवातीलाच बोललो भारतातल्या, ह्या हम्म. रुग्णालयात ऍडमिट व्हाव्या लागल्या आणि ट्रीटमेंट घ्यावी लागली तर कव्हर करणाऱ्या पॉलिसीज आहेत, मेडिक्लेम पॉलिसीज आहेत भारतातल्या. हो. आणि डेंटल ट्रीटमेंट ही जनरली आपल्या डेंटल क्लिनिक मध्ये ओपीडी सफिशियंटली होऊन जाते ओपीडी ओपीडी लेवलला. त्यामुळे डेंटल क्लेम्स ही पेएबल नसतात. काही आता पॉलिसीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत ज्याच्यामध्ये डेंटल जे आहे ते ऍड ऑन म्हणून दिलेलं आहे आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला डेंटल क्लेम मिळू शकतो. पण ऍक्सिडेंटमुळे जर तुम्हाला काही त्रास झाला असेल दाताला, हा. दात तुटलाय, ब्रेसेस गेलेत, दॅट गेट्स कव्हर्ड कम्प्लिटली 100%. ओके. शोभनाताई, थांबूयात ना. मानसिक आजार हो. असतात का इन्क्लुडेड? मानसिक आजार पॉलिसीमध्ये इन्क्लुडेड असतात? हो, आधी नव्हते, पण मागच्या वर्षी IRDA ने परत हे सर्क्युलर पास केलेलं आहे की मॉडर्न ट्रीटमेंट्स आणि इन्क्लुडिंग मेंटल एलिमेंट्स, जिथे जिथे तुम्हाला हॉस्पिटलायझेशन आवश्यकता पडते ते याच्यामध्ये कव्हर्ड असणार आहे पॉलिसीज मध्ये. अल्झायमर, स्किझोफ्रेनिया वगैरे कव्हर्ड आहेत. अल्झायमर हो, अल्झायमर सुद्धा आता, बिकॉज इट्स अ डिझीज आणि त्याच्यासाठी तुम्हाला ऍडमिट होऊन ट्रीटमेंट घ्यावी लागली तर तो क्लेम पेएबल होतो. आणि ही जी पॉलिसी मी आता दाखवली नाही, पार्किन्सन नाव घेतलं असेल, पण त्याच्यात ह्या सगळ्या डिसॅबिलिटी वाले जे आजार आहेत ते सगळे त्याच्यामध्ये कव्हर होतात. म्हणजे त्याची त्यांनी लिस्टच दिली. ही पॉलिसी घेण्यासाठी ऍक्च्युली कस्टमरला त्याचं डायग्नोसिस झालेलं आहे याचं एव्हिडन्स देणं कंपल्सरी असतं. पण अल्झायमर त्याच्यानंतर वगैरे किंवा स्किझोफ्रेनिया वगैरे असतं हा, ते ओल्ड एज मध्ये होतो. हो, नाही असं नाहीये. इट कॅन हॅपन एनी टाइम टू एनी वन. मी एक जस्ट पार्किन्सनच्या पेशंटला अँझायटी किंवा डिप्रेशनचा त्रास होऊ शकतो, त्याच्यामुळे त्यासाठी ऍडमिट करायला लागलं तर कव्हर होतं का? कव्हर्ड होतं. हो, हे सगळे आजार ह्या पॉलिसीमध्ये स्पेसिफिकली आहे. म्हणजे ही पॉलिसी घ्यायची असेल तर याच्यातलं काहीतरी एक तुम्हाला डिसॅबिलिटी असेल तर ही पॉलिसी दिली जाते. मग त्याचा प्रीमियर पण जास्त असेल. नाही, जो मी आता दाखवला तोच, हाच तो प्रीमियम आहे. पण जुन्या घेतलेल्या पॉलिसीजना सुद्धा हे ऍप्लिकेबल आहे का? हो, जुन्या घेतलेल्या पॉलिसीज ज्या आहेत त्याच्यामध्ये सुद्धा हे आजार आता कव्हर्ड होतात कंपल्सरी. कारण की IRDA ने ते इन्स्ट्रक्शन्सच दिले सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांना. आणि त्यामुळे भरपूर इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत त्या टोटल प्रीमियम सगळ्यांसाठीच वाढवत आहेत. तुम्ही मार्केटमध्ये न्यूज ऐकल्याही असतील. माझा तर पार्किन्सनच आहे, त्याची हा. पॉलिसी काढायला गेलो तर त्यांनी प्रीमियम इतकं जास्त सांगितलं की त्यापेक्षा न घेतलेलं बरं. वय किती आहे आपलं? 66. 66. किती प्रीमियम सांगितलं तुम्हाला? बरंच 50,000ची जवळपास सांगितलं. 66. हो, 69,000पर्यंत 5 लाखाचं प्रीमियम जाईल. बजाज फायनान्स वाल्यांनी नाही, आता बजाज फायनान्सची जी पॉलिसी ती परत जसं बँक वाली पॉलिसी आपण पाहिली, बँक ऑफ इंडियाची पॉलिसी जी आता विश्वास सर सांगत होते की टायअप संपलं, प्लॅन संपला, नंतर तुम्हाला रेग्युलर प्रीमियम घ्यावं लागेल. तर बजाज फायनान्स जे ते परत टायअप आहे बजाज अलियान्स सोबत, म्हणून ते स्वस्तामध्ये ते पॉलिसीज देतात. बट मी रेकमेंड करेल जर ते देत असतील आजच्या तारखेला तर घेऊन घेणं आवश्यक आहे. आणि मार्केट ऍक्च्युअल प्रीमियम त्याचं 69,000 आहे. जर तुम्हाला 55,000मध्ये ती जर पॉलिसी मिळत असेल बजाज फायनान्सची लोनवर टॉपअप करून तर ती लगेच घेऊन घ्या. अच्छा. मला वाटतं प्रश्न झालेत का नाही? आणि आता जरी असले तरी आपण हवं तर गरज भासली तर सर अजून एक सेशन करू. डेफिनेटली, हा. डेफिनेटली. आणि माझा नंबर सगळ्यांकडे असू द्या, मला कधीही हो फोन करा, व्हॉट्सअप करा, काही हो प्रॉब्लेम नाही. मी प्रेझेंटेशन मॅडमला व्हॉट्सअपवर पाठवलेलं आहे आता जस्ट, तर मग येस मॅडम तुमच्यासोबत तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये ते शेअर करून घेतील. येस सर, नक्कीच. आता आपण सर सगळे थँक्यू. धन्यवाद. सगळे नाही, उलट मला एक चांगलं संधी मिळाली सगळ्यांशी भेटायची. आणि आजी गेल्यानंतर भरपूर मला म्हणजे बोलताना जास्तीत जास्त तुम्हा लोकांना पाहून मम्मी जी होती
त्यांचीच आठवण आली की कसं तेव्हा इकडे तिकडे फिरलो, मी भरपूर फिरलो. लकीली आजीना पार्किन्सन्स होता का? नाही, शी गॉट डिटेक्टेड विथ समथिंग मोर सिरियस. त्यामुळे प्रयत्न करूनही वी कुड नॉट सेव्ह हर. ओके. आणि इट वॉज ऑल लक बाय चान्स असं म्हणूया. येस. आणि इनफॅक्ट जेव्हा मी मम्मीला सांगितलं की असं आज काहीतरी सेशन येतं, आज मम्मी सुद्धा हे सेशन जॉईन केलंय मम्मीने. ग्रेट बहुतेक आता ग्रेट. थोड्या थँक्यू सर. वेळापूर्वीपर्यंत तरी होत्या त्या. हो, स्मिता कासेट. हो, हो, शी नाईस. ऑल्सो वॉन्टेड टू लिसन. येस, व्हेरी सो नाईस ऑफर. सर, आता आपण थांबतोय. मी Sure. तुमचे फॉर्मल आभार मानते. मित्र हो, गेला जवळजवळ 1.5हून अधिक तास डॉक्टर सचिन कासट आपल्याला आरोग्य विमा बद्दल माहिती देत होते. व्हॉट्सअप इतकं नंबर द्या सुंदर. ना सर. देणार सर देणार इतकं हो, मी देणार. शेअर करतोय सगळं. मी इथे ग्रुपमध्ये सुद्धा नंबर लिहून देतोय. नंबर देणारे, व्हॉट्सअप नंबर देणारे आणि सगळं सरांच्या शेवटच्या स्लाइड मध्ये आहे तो, आणि इतर डिटेल्स पण आहेत. पण सरांनी सगळे आम्ही सहमत होतोय की तुम्ही आम्हाला आरोग्य विमाच्या म्हणजे दोन्ही बाजू सांगितल्या. त्यामुळे आरोग्य विमाचं एक मोडस ऑपरेंडी आणि प्रीमियम कसा कॅल्क्युलेट केला जातो, काय मिळतं काय नाही, हे तुमच्या सादरीकरणातून आम्हाला खूप चांगल्या प्रकारे कळलं. तुम्ही आज जो आम्हाला बहुमोल वेळ दिलात, जवळजवळ 1.5 तासाहून अधिक, आणि एका फोनवर तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये यायला तयार झालात, याबद्दल डॉक्टर सचिन कासट सर, तुमचे पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. आणि सचिन रावत सरांच्या सूचनेवरून किंवा त्यांच्या विनंतीवरून तुम्ही आलात आणि सचिन रावत सरांनी आमची सूचना मांडली. आता ते जॉईन झालेले नाहीयेत, पण सचिन रावत सरांचे सुद्धा मनपूर्वक आभार पार्किन्सन्स मित्र मंडळातर्फे. आमचा हा पार्किन्सन्स मित्र मंडळाचा दर महिन्याचा उपक्रम, याचं टेक्निकल सगळं सेशन कंडक्ट करतात डॉक्टर अतुल ठाकूर. नंतर आमच्या पार्किन्सन्स मित्र मंडळाच्या अध्यक्षा श्यामलाताई शेंडे, उपाध्यक्षा डॉक्टर शोभनाताई तीर्थळी, आणि सगळे सदस्य उपस्थित असतात आणि कार्यक्रमाचं संयोजन करत असतात. त्या सर्वांचे मनपूर्वक आभार. गरज भासली तर सर पुन्हा एकदा आम्ही तुमच्याकडे येऊ. पण आजच्या ह्या वंडरफुल सेशनसाठी आणि माहितीपूर्ण सेशनसाठी पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. जय श्री धन्यवाद. कृष्ण. जय श्री कृष्ण. हरे कृष्ण. सर्वेऽपि सुखिनः सन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. ॐ